हॅलो. 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 सगळेजण आता आपण हॅलो. हॅलो पण सगळे लहान मुलं आहेत ना, त्यांनी आपला माईक बंद ठेवूयात बर का. म्हणजे मग आपल्याला सगळ्यांना छान गप्पा मारता येतील. प्रक्रिया अनुभवांचीच्या 15व्या सत्रात सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत असे पितळे काका पण आपल्या सोबत आले, तर पितळे काकांचं सुद्धा कार्यक्रमात खूप खूप स्वागत. जी मंडळी पहिल्यांदा प्रक्रियासोबत या उपक्रमात जॉईन झालेली आहेत आणि काही पहिल्यांदा ऐकतायत, काही नव्याने आले आहेत, अशा सगळ्यांसाठी आपण छोटासा प्रक्रियाचा परिचय, मग काकांचा परिचय आणि मग ऍक्च्युअल कार्यक्रमाला सुरुवात असं करूया. एक पहिले 5 ते 7 मिनिटं आपला ह्या सगळ्यामध्ये वेळ जाईल. आणि मुलांसाठी सूचना आहे आणि पालकांसाठी की त्यांना सुद्धा काकांची गप्पा मारता येणार आहेत. फक्त अर्धा पाऊण तास मी आणि सचिन दादा बोलणार आहोत आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. साधारण 5:15 नंतर 5:10 नंतर तुम्ही पण काकांची गप्पा मारू शकता. त्यामुळे आपण आता सगळ्या काय गप्पा मारणार आहोत हे आपण नीट ऐकूया, म्हणजे आपल्याला प्रश्न पण नीट विचारता येतील बरं का, आणि आपलं समाधान पण होईल काकांच्या उत्तराने. तर आधी आपण प्रक्रियाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. प्रक्रिया वाचन कट्टा या उपक्रमाने प्रक्रियेची सुरुवात झाली. 2018 पासून प्रक्रिया मुलांसोबत आणि पालकांसोबत काम करते. तर प्रक्रिया वाचन कट्टा हा उपक्रम सगळ्या मुलांसाठी आहे. वयवर्ष 3 ते 14 वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे वाचन कट्टे चालतात. आत्ताच्या सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला माहितीये, पण हे सगळे वाचन कट्टे ऑनलाईन आहेत सध्या. प्रक्रिया वाचन कट्ट्यानंतर प्रक्रिया सीफ कन्स्ट्रक्टिव्ह एज्युकेशन अवेअरनेस फोरम हा पालकांसाठी चालणारा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये पालकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, वेगवेगळी शिबिरं, वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन, वेगवेगळे तज्ज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये कोणी शिक्षण तज्ज्ञ असतील, कोणी सायकोलॉजिस्ट असतील, कोणी अजून काहीतरी लाईफ स्किलवरती काम करणारे तज्ज्ञ असतील, किंवा काही पुस्तकं असतील ज्याचे तज्ज्ञ म्हणून आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर असे अनेक जण आपल्याला सीफच्या कट्ट्यावरती भेटायला येतात. त्याच्यानंतर असतो हा झाला पालकांसाठीचा उपक्रम. पुन्हा मुलांसाठीचा उपक्रम असतो तो प्रक्रिया संवेदना, प्रक्रिया कुतूहल आणि प्रक्रिया संकल्पना. संवेदना हा उपक्रम जो आहे तो 3 ते 6 ह्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे आणि हा उपक्रम आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये येऊन करतो. या मुलांना ऑनलाईन उपक्रमात खूप वेळ नको, म्हणून हा उपक्रम तिथे येऊन करतो आपण लहान मुलांसोबत. नंतर प्रक्रिया कुतूहल हा 6 ते 9 ह्या एज ग्रुपच्या मुलांसाठी आहे आणि हा आठवड्यातनं 2 दिवस 1 तास चालतो. या वयातल्या मुलांमध्ये प्रचंड कुतूहल असतं, त्यांना खूप प्रश्न पडतात वेगवेगळे, आणि मग त्या प्रश्नांना आपण उत्तर देता देता आई बाबा म्हणून दमतो बऱ्याचदा, किंवा थेट उत्तर मिळाल्यामुळे मुलांची क्युरिओसिटी कमी होऊ शकते. त्यामुळे मग या प्रश्नांचं काय करायचं, मग हे प्रश्न दाबून टाकायचे का, तर नाही. या प्रश्नांना कशी वाट करून द्यायची आणि ती मुलांच्या रोजच्या आयुष्याशी ते प्रश्न कसे जोडता येतील आणि त्यातनं मुलांच्या संकल्पना कशा स्पष्ट होतील याच्यासाठी आपण काम करतो. आणि अगदी मोठ्या मुलांसाठी म्हणजे 5वी ते 9वी ह्या मुलांसाठी प्रक्रिया संकल्पना नावाचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये आता आपण मुलांसोबत गणित या विषयावर काम करतो. मी स्वतः मुलांसोबत इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाचं काम करते. तर असे वेगवेगळे प्रक्रियाचे उपक्रम आहेत. आणि आता जो तुम्ही बघताय सगळेजण तो आहे प्रक्रिया अनुभवांची हा उपक्रम. तर या उपक्रमामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या भन्नाट वेगळं काम करणाऱ्या, वेगळं ध्येय घेऊन काहीतरी समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या अशा अनेक लोकांना आपण याच्यात भेटतो. म्हणजे काय करतो, तर अशा काकांशी किंवा काकूंशी किंवा दादाताईंशी जे काहीतरी फक्त शाळा, ट्युशन, क्लासेस, अभ्यास ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मस्त काम करतात, अशा लोकांना आपण भेटतो बर का. आणि अशा लोकांचं बालपण कसं होतं, त्यांचं आतापर्यंत, आता ते खूप सुंदर काम करतायत, पण तिथपर्यंत कसे पोहोचले, त्यांचा प्रवास कसा होता, त्यांनी काय अनुभव घेतले आणि ते कसे घडत गेले,
मुळात आपण ह्या गोष्टी खूप बघणार आहोत या मुलाखतीमध्ये, बरं का. तर आता प्रक्रियाच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी आहात. कोणी आहे कोणी नसेल तर नक्की नंतर पुन्हा एकदा कधीतरी फोन करून विचारा कोणाला सहभागी व्हायचं असेल तर. आता आपण जाऊया पितळे काकांकडे, ज्यांना ऐकायला तुम्ही सगळेजण उत्सुक आहात. आता प्रक्रियाचा जसा परिचय दिला तसा पितळे काकांचा पण परिचय द्यायला पाहिजे की नाही, तर कोण बाबा हे काका, कुठे बसलेत, यांना का बोलवलंय, असं सगळ्यांना प्रश्न पडेल ना. तर हे पितळे काका खरं तर माहितीयेत का, हे इंजिनियर आहेत बरं का. हे इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत. ते तसे मूळचे मुंबईचे, पण आता ते आपल्या पुण्याचे झालेत बरं का तसे. आणि पुण्यापासून जवळ असलेल्या अंजनवेल नावाचं एक ऍग्रो टुरिझम आहे, पण शिळीम नावाचं गाव आहे मुळशीकडे जाताना पौड गावाच्या पुढे. तर तिथे ते स्वतः बांधलेलं, असं तुम्ही त्यांच्या मागे बघावर का फ्रेम दिसतीये तुम्हाला, असं लाकडाचं घर आहे ज्याच्यात ते राहतात. ही खरी गंमत आहे त्यांच्याकडनं आपल्याला समजून घेण्याची, की त्यांना हे का करावं असं वाटलं, ते तिकडे का गेले, मुंबई सारख्या ठिकाणाहून येऊन पुण्यासारख्या ठिकाण, असं बरंच आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय. पण अशा पितळे काकांना त्यांचा प्रचंड पर्यावरणाचा अभ्यास आहे, पर्यावरणावरती त्यांचं प्रेम आहे. नुसतंच प्रेम नाही तर ते तसं जगतात सुद्धा. म्हणून आपण त्यांना इथे बोलवलंय, की त्यांना असं का करावं वाटलं, कसं करावं वाटलं. आपल्याला पण खूप आवडतं, पण आपल्याला नाही जमत. त्यांना कसं जमलं जरा विचारूया आपण सगळेजण. सो असे म्हणजे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण आपण ह्याच्यात समजून घेऊया. आपल्याला जेवढं हवं असतं तेवढं मी सांगितलं, की ते काय आहेत तर ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांनी बरेच वर्ष छान काम पण केलंय वेगवेगळ्या ठिकाणी. पण आता ते काय करतायत आणि आता त्यांना पण इथे का बोलवलंय, ह्याच्यासाठी आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूया आणि समजून घेऊया ते कोण आहेत, कसे आहेत, काय करतात. तर तर अगदी ज्यांची मुलं बसली, जी मुलं मला दिसतात कॅमेरा ऑन करून, अवनीश, अन्वी, अनन्या वगैरे, तर प्लीज तुम्ही तुमच्या आईबाबांना पण सांगायचंय बसायला, कारण त्यांना पण ऐकायचंय. येस, ओके. अवनीशची आई दिसलीये मला, थँक्यू. सगळ्यांच्या आईबाबांनी पण ऐकायचंय, कारण ते आईबाबांना पण खूप छान छान काय काय सांगतात. आम्हाला पण त्यांनीच तयार केले रागून रागून, माहिती का. आणि छोटासा परिचय अजून ऍडिशन, स्वार्थी परिचय थोडासा, की पितळे काका आत्ताशाच आपल्या प्रक्रिया परिवाराचे कोर टीम मेंबर झालेले आहेत. म्हणजे आम्ही त्यांना आणलं आता आपल्यामध्ये. तर ही एक छोटीशी ओळख वेगळी. अच्छा, मुळात सर्वांना मला सर्वप्रथम हे सांगायचंय की पितळे काका जे त्यांच्या मागे घर दिसतंय ते त्यांनी स्वतः कसं कसं काय काय वापरलं ते आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचं की ते निसर्गासोबत, निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं आयुष्य जगत आहेत, नैसर्गिक पद्धतीनं जगत आहेत. ठीक आहे. तर आता आपण पितळे काका तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील दुसऱ्या. हॅलो काका. अनम्यूट करा काका. तर आपण एकंदरीत पितळे काका इथपर्यंत कसे पोहोचले आणि आता नेमकं काय करतायत, ह्या सगळा प्रवास त्यांचा बघणार आहोत. नमस्ते काका. सर्वप्रथम तुम्ही सध्या काय करताय, हे घर मागं दिसतंय, मुग्धानी सांगितलं, मी पण म्हणतोय निसर्गासोबत वगैरे वगैरे. तर आधी थोडस तुमच्या घराविषयी आयडिया द्या, मग आपण प्रवासाकडे जाऊयात का. तर घराबद्दल सांगायचं झालं तर हे घर ज्याला आपण इको फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही घर म्हणू शकू, अशा प्रकारचं घर आहे. म्हणजे काय, तर हे घर बांधताना जे काही मटेरियल वापरलेलं आहे, तर ते वापरतानाच ते कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरायचं, का वापरायचं, असा सगळा विचार करून की ज्याच्यानी आपल्याला सुद्धा ते घर जास्त सुखकारक होईल राहण्यासाठी आणि निसर्गाला मुळात त्याच्यापासून काही धोका नाहीये या घरापासून. म्हणजे जसं या घरामध्ये सिमेंट अजिबात वापरलेलं नाहीये, तर ते का नाही वापरलेलं, तर सिमेंट तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूपच पर्यावरणासाठी घातक आहे. त्याच्यानंतर सिमेंटचं घर जे असतं त्याच्यामध्ये खूप उकडतं, त्या थंडीत खूप थंडी वाजते. हा सिमेंटचा एक गुणधर्मच आहे. त्याच्यामुळे ते त्याचा वापर याच्यात टाळलेला आहे. विटा या घरात अजिबात वापरलेल्या नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की विटा तयार करण्यासाठी जी माती लागते ती बहुतेक करून जो चांगली जी माती असते, त्याला आपण फर्टाईल सॉइल म्हणतो, तीच वापरली जाते. त्याच्यामुळे
ज्या एरियामध्ये, ज्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटांचे कारखाने आहेत, त्या एरियातली सगळी शेतांमधली चांगली माती ही विटांसाठी वापरली गेली आहे. आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी शेतांमध्ये पीक नीट येत नाही. मग त्याच्यासाठी मग खूप प्रमाणामध्ये खतं वापरावी लागतात. तर ही एक खूप मोठी एक काय म्हणतो ना आपण त्याला, की दुष्टचक्र आहे ते सगळं. की ह्याच्यात एक गोष्ट आपण छोटीशी करतो, पण त्याचे परिणाम इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात. उदाहरणार्थ आता सिमेंट आहे. सिमेंट जेव्हा आपण वापरतो, तेव्हा असा एक अभ्यास आहे की ज्याच्यामधून कळतंय की 1 किलो सिमेंट तयार करण्यासाठी करताना जवळजवळ 1 किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. 1 किलो कार्बन डायऑक्साईडचं जर तुम्ही हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बघितलं आणि तो व्यापत असलेली जी जागा आहे, म्हणजे काही घनमीटर त्याला जागा लागत असेल 1 किलो याला. तर आपण जेव्हा इतके लाखो टन जेव्हा हे वापरतो सिमेंट, त्यावेळेला तेवढ्या प्रमाणामध्ये मुळामध्ये खूप कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जातो, की जो वातावरणाच्या प्रदूषणाचा एक सगळ्यात मोठा घटक आहे. असे प्रत्येक आपण छोटी छोटी जी गोष्ट करत असतो, त्या प्रत्येकाचे काही काही परिणाम आपण जे काही करत असतो, तर त्या सगळ्याचा एक लहान मोठा काहीतरी परिणाम हा आपल्या पर्यावरणावरती होत असतो. आणि त्याच्यानंतर पर्यावरणाला जो परिणाम आहे, तो नंतर मग आपल्या शरीरावर होत असतो. सगळ्यांच्याच, माणसाच्याही होतो, प्राण्यांच्या होतो. असं ते खूप मोठी लांब लचक एक मालिका आहे प्रॉब्लेम्सची. त्याच्यामुळे तुम्ही एकच प्रत्येक गोष्ट करताना छोट्या गोष्टींमध्ये बारकाईने जर विचार केला आणि ज्या गोष्टी घातक आहेत आपल्यासाठी असतील, इतरांसाठी असतील, तर त्या कशा टाळता येतील किंवा जर टाळता नाही आल्या तर त्याचं प्रमाण कसं कमीत कमी करता येईल. हा एक माणूस आपण म्हणतो ना, की माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. मग ती बुद्धी कुठे वापरायची? तर ती बुद्धी ह्या कामासाठी वापरायची. मला आणि एक मुद्दा खूप आवडला काकांचा, की आपण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घरात राहतो. काकांनी निसर्गाची सुरक्षितता खूप छान सांगितली, की निसर्गाची सुरक्षितता राखण्यासाठी सुद्धा आपल्याला निसर्गपूरक घरात राहायचंय आणि आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपल्याला निसर्गपूरक घरात राहायचंय. वा, मस्त. तर असे काही छोटे छोटे गोष्टींवरती थोडासा बारकाईने विचार करून मी हे घर जे बांधलंय, त्या करताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी हा विचार केलेला आहे. दुसरा एक सगळ्यात मोठा मुद्दा असा असतो की घर किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण खूपच ॲस्थेटिक किंवा दिसायला छान पाहिजे या गोष्टीसाठी आपल्या लक्षात येत नाही, पण त्याच्यासाठी आपण खूपच पर्यावरणाची हानी करत असतो. उदाहरणार्थ आपलं सगळं छान रंगीत पाहिजे असतं, मग आपण रंग चोपडत बसतो सगळीकडे. ते आपण रंग वापरतो, ते रंग कसे तयार होतात, त्याच्यामध्ये किती घातक रसायनं वापरली जातात, त्याचा आपल्या शरीरावरती काही वेळेला परिणाम होत असतो. आणि हे सगळं जे काही दिसणं जे काय आहे ना, ते दिसणं खूपच वरवरचं असतं. दिसण्याला तसा काही ऍब्सोल्यूट किंवा असा रेफरन्स काही नसतो. तुम्ही त्या वस्तूकडे किती प्रेमाने बघता ना, त्याच्यावर त्याचं सौंदर्य अवलंबून असतं. सगळ्यात एस्थेटिक्सच्या बाबतीत समजून घेण्याची गोष्ट आहे. त्याचे कधी अप्रतिम उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की जे तुम्हाला सगळ्या मुलांना पटेल. तुम्ही कसेही दिसत असा, तुमच्या आईला कधी तुम्ही वाईट वाटता का रे? कुठल्याही आईला आपलं मूल वाईट दिसत नाही. ती काही व्यंग असेल, काही असेल, तिला ते मूल फार गोडच वाटतं. ह्याचं कारण काय? तर तिची दृष्टी तशी असते. म्हणून असं म्हटलं जातं की सौंदर्य हे वस्तूत नसतं, बघणाऱ्याच्या नजरेत असतं. आपण त्याच्याकडे प्रेमाने बघायचं, मग आपल्याला ते छान वाटायला लागतं. त्याच्यासाठी त्याला फार रंगरंगोटी आणि हे करण्याची काही गरज नाही. असे मुद्दे आहेत की जे आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा ह्या गोष्टी करताना जर वापरले तर खूप छान असतं. ते आता तुम्ही सगळे काही माझ्याकडे आलेला नसाल, पण आता मुग्धाताई किंवा सचिन दादा हे नेहमी माझ्याकडे बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत. त्यांना मी एक साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला कधी माझ्या घरात रंग नाही त्याचा कधी त्रास वाटला? अगदीच नाही, कधीच नाही वाटला. असं कधीतरी वाटलं का तुम्हाला? मुळात हा मुद्दाच लक्षात नाही आला की रंग नाहीये. इतक्या काही तसं म्हटलं तर अतिशय महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना आपण इतकं महत्व देतो आणि मग त्याच्यासाठी आपण बरंच काही करतो. असे खूपसे मुद्दे आहेत. आता सगळे मला आता सांगता येणार नाहीत, कारण आपल्या ह्याच्यामध्ये मोठा विषय उगाच होऊन ते हळूहळू आम्ही काढतो तुमच्याकडून. तुम्हाला असं एकदम नाही देऊ देत मुद्दे आम्ही.
तर आता मुळात सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की नरेंद्र पितळे काका आहेत कोण, त्यांचे विचार काय आहेत आणि ते कसं आयुष्य जगतायत ह्याचं एक आयडिया तुम्हाला आली असेल पितळे काकांच्या एकंदरीत आत्ताच्या या बोलण्यामधून. तर हे असे पितळे काका आम्हाला असेच भेटले जेव्हा आम्ही अंजनवेलला गेलो होतो. त्यांच्या घराला आम्ही खूप भेटी दिल्या, त्यांच्याशी खूप संभाषण झालं. मुळात आपल्याला प्रक्रियासाठी ते बरंच त्यांच्या अनुभवाचा फायदा होतोय. ते आपल्या पॅनलवर आहेत, आम्हाला ते मार्गदर्शन करतात. तर अशा पितळे काकांची आता आपण एकंदरीत इथपर्यंत ते कसे पोहोचले हा प्रवास बघणार आहेत. तर जेव्हा ते त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे की आता ते तासभर फक्त घराविषयी सांगू शकतील आपल्याला, पण आपल्याला त्यांचं घर जाऊन बघायचंय प्रत्यक्षात, तेव्हा त्या घराविषयी आपण अजून जाणून घेऊया. पण आमचा हा जो प्रक्रिया अनुभवांचे उपक्रम आहे पितळे काका, याच्यामध्ये आम्हाला आता तुम्ही काय करताय हे तर एक अंदाज आलाच आहे सगळ्यांना तुमच्या एकंदरीत वक्तव्यातून. आता आम्हाला हा प्रवास तुमचा उलगडून बघायचा आहे. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली याच्याही आधी मी जाईल की आधी तुमचं बालपण कुठं गेलं, हा निसर्ग तुम्ही कसा अनुभवला लहानपणी, तुमचं घर कसं होतं, तुमचे आई वडील कसे होते, याविषयी थोडस सांगाल. माझ्या लहानपणाविषयी सांगायचं झालं तर माझं लहानपण हे एका छोट्याशा गावात गेलेलं आहे. अगदी मी त्याला खेडगाव असं म्हणणार नाही, कारण ते मुंबईच्या खूप जवळ आहे. त्याच्यामुळे त्याचा थोडासा मुंबईचा प्रभाव त्या भागावरती होता. पण तरी सुद्धा एक हिरवंगार छान बागायती, जिथे खूप फुलांच्या बागा आहेत, फळांच्या खूप बागा आहेत, असं मुंबईला विरार पासून एक 6 किलोमीटर वरती माझं गाव आहे, आगाशी नावाचं. ज्या गावामध्ये मी वाढलो. आमचं घर हे अतिशय जुनं, असंच भरपूर माती, दगड आणि लाकडाचंच बनलेलं घर होतं. अतिशय जुनं घर होतं. तर अशा घरामध्ये मी वाढलो. माझा जन्मही तिथलाच आहे आणि तिथेच मी वाढलो. गावातली एक छानशी शाळा होती छोटीशी, त्याच्यामध्ये मी शिकलो. शाळेचा भाग झाला तर म्हणजे अगदी तशी फार गावची शाळा असं म्हणता येणार नाही. चांगली मजबूत सिमेंटची इमारत असलेली आणि प्रचंड मोठं असलेली आणि आजूबाजूला खूप शेत बागायती असं असलेलं होतं. त्याच्यामुळे शाळेत जाता येताना प्रचंड या सगळ्या मधून जायचं. म्हणजे उगाचच गंमत म्हणून आम्ही फिरताना आमच्या रस्त्याने जायचो. म्हणजे खूप बागायांमधून इकडून तिकडून दंगा करत जाणं. मध्ये रस्त्यामध्ये काही मोठ्या विहिरी होत्या. आमच्या गावात काही तलाव होते. तिकडे ते जुन्या पद्धतीचे बैल लावून फिरवून ते रहाट लावून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बागायतीला नेणं वगैरे तो प्रकार होता. घरापासून थोड्याच अंतरावरती खाडी होती. 3 किलोमीटर समुद्र होता. आधेमध्ये तिकडे जाणं, मासे पकडणं वगैरे सगळे उद्योग छान लहानपणी हे सगळं इतकं छान अनुभवलंय. त्या सगळ्याचा खूप छान परिणाम झाला. निसर्ग खूप जवळून तिथेही अनुभवता आला. अगदी लहानपणी सुद्धा. मागे मोठी परसबाग होती. तिकडे फुलझाडं, फळझाडं अशी खूपशी होती. त्याच्यामुळे अभ्यासही सगळ्या झाडांच्या वरती बसूनच झालाय, गंमत करत करत. अशा खूप आठवणी आहेत. खूप मजा केलेली आहे या सगळ्या प्रकारांची. प्राण्यांशी खूप जवळून संबंध आला. काही पाळीव प्राणी पाळलेले होते. आजूबाजूला लोकांकडे गाई गुरं असायची. बैलगाडीतून खूप प्रवास केलाय. अशी लहानपणी सगळं त्या अर्थाने खूप छान गेलं. हे सगळं अनुभवत असतात. आणि हेच करत असताना वाचन खूप चालू होतं. म्हणजे माझ्या आईने वाचनाचे चांगले संस्कार केले. ती माझ्या नेहमी पाठी असायची की तू वाच, सतत वाचत राहा, चांगलं वाचत राहा. गावात एक खूप अतिशय जुनी लायब्ररी होती. खूप छान पुस्तकं होती. बराचसा वेळ लहानपणाचा माझा मी लायब्ररीतही काढलाय. खूप पुस्तकं वाचली वेगवेगळ्या विषयांवरची. चरित्र वाचली खूप त्यांची. त्यातून एक काय म्हणू, एक मनाची जी एक घडण म्हणतो आपण, ती एक चांगल्या प्रकारे झाली होती. आणि ह्या सगळ्या होतो. त्याचबरोबर तांत्रिक बाजूचे सुद्धा चांगले, म्हणजे टेक्निकल ह्याचा खूप घरून वारसा होता. म्हणजे माझे वडील, माझे काका हे उत्तम कारागीर होते वेगवेगळ्या क्षेत्रांमधले. वडील खूप सुंदर पेंटर होते. घरामध्ये असं कला होत्या. म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्या हाऊस होल्ड
जी आपली अप्लायन्सेस असतात, ती हम्म. मेकॅनिकल असो, साध्या स्टोव्ह पासून किंवा बॅटरी पासून ते घड्याळ सगळ्या प्रकारची मशीन्स, त्याचं रिपेअरिंग, हे सगळं लहानपणापासून अनुभवलं, सगळं स्वतःच्या हाताने केलं. खूप हम्म. त्याच्यामध्ये चांगली प्रगती झालेली होती. म्हणजे मी शाळेत असतानाच मला सगळ्या प्रकारची घड्याळ रिपेअर करायची. वा वा. वा. तुमचं बालपण आणि हे सगळं ऐकताना हेवा वाटायला लागला. म्हणजे एवढं समृद्ध गाव. जे मला मिळालं लहानपणी ते जर सगळ्या मुलांना मिळालं ना, तर ती खरंच मुलांमध्ये सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे. फक्त आपल्या दुर्दैवाने आता आपण मुलांना तशा प्रकारचं वातावरण देत नाही. मला सुद्धा प्रक्रियेमध्ये फारच गोष्टींचा थोडासा विचार आपण करूच. जसं अगदी, आपण अगदी. काम आपला मूळ तर ह्या आहे. त्याच्यातून कसं होतं की या सगळ्या, आणि तसं होत नाही ना की कुठली टेक्नॉलॉजी ही स्वतंत्र नसते. बरोबर. बरोबर. कुठलंही सायन्स स्वतंत्र नसतं. ते दुसऱ्या सायन्सशी तितकंच जोडलेलं असतं. अगदी. हा. कारण आता समजा आता माझ्या घरामध्ये देतो माझ्या स्वतःच्या बाबतीतलं की घरी हे सगळे हा व्यवसाय होता. घरी माझ्या काकांचा रिपेअरिंग हाऊसहोल्ड अप्लायन्सचा रिपेअरिंगचा होता व्यवसाय. मी काही मोठ्या प्रमाणात प्रोडक्शनची कामं सुद्धा व्हायची. त्या प्रकारचा वर्कशॉपही होता आमच्या घरामध्ये. जसं आता याच्यातला टेक्निकल पार्ट जसा कळत होता, त्या स्किल्स डेव्हलप होत होत्या, त्याचबरोबर हे होतं की ह्या सगळ्याच्या पाठीमागचा व्यवहार, पैशाचा व्यवहार असेल, लोकांशी बोलणं असेल, ह्या सुद्धा गोष्टी मिळतच होत्या. बरोबर. कोणी असं सांगत होतं तू हे शिक बरं, पण त्यांची जी काही इंटरॅक्शन व्हायची ती जवळून बघायचो. हे जे वातावरण असतं की ज्याला आपण कॉग्निटिव्ह स्पेस म्हणतो, येस. आता शिक्षण हे आपोआप घडतं. बरोबर. म्हणजे सगळंच शिक्षण बऱ्यापैकी निसर्गातून, घरातल्या वातावरणातनं, अनुभवातनं आणि मुळात हाताने करून बघायला मिळणं, ह्या गोष्टी टेक्निकल ज्या तांत्रिक बाबी आहेत, तर तो अनुभव खूप महत्वाचा आहे शिकण्याच्या प्रोसेस मधला. खूपच छान. वा. आणि त्याचा मला मी जेव्हा स्कूलला गेलो तेव्हा प्रचंड फायदा झाला. कारण माझ्या दृष्टीने या गोष्टी नवीन नव्हत्याच. मला फक्त त्याची पाठची थिअरी समजून घ्या. प्रॅक्टिकल इतकं पुढचं झालेलं की काही प्रश्नच नव्हता. वा. प्रकारचं वातावरण उपलब्ध करून देणं, जे जे त्यांचं क्षेत्र आवडीचं असेल त्याच्यामध्ये, हे जेव्हा होईल ना, तेव्हा मला असं वाटतं की हे शिक्षण हे एक नैसर्गिक प्रक्रिया घडून जाईल. अगदी त्याच्यासाठी आता आपल्याला इंटेन्शनली करावं लागतं ना, बरोबर. की ह्या हे शिकी, मग त्याच्यासाठी हा करिक्युलम असेल, मग त्यातले ह्या स्टेजेस असतील. एवढ्याची खरी गरज नाही असा माझा अनुभव सांगतो. मी काही कुठे तज्ञ नाहीये, पण माझ्या मी जे काही शिकलोय ते हे आहे की तुम्ही फक्त ते वातावरण जसं ठेवलं नाही की तुम्हाला बुचकळूनच काढलं समजा पाण्यामध्ये, तुम्ही भिजणारच ना पूर्ण. तशातला तुम्ही ते वातावरण तसं तयार करा, त्याच्यामध्येच जर मुलं राहिली तर ते आपोआप शिकतील. आणि आपल्याकडे ती परंपरा तीच होती ना. पूर्वी आपल्याकडे जे शिक्षण व्हायचं ते घरातच, जो व्यवसाय असेल तो पुढची पिढी आपोआप शिकायची. त्यासाठी कोणी बसून असं त्यांना हे कर, हे असाइनमेंट आहे आणि उद्या तुला सबमिट करायचंय, अशी काही गडबडच नव्हती. अगदी खरं. नॅचरल शिक्षण घडू शकतं. खूपच सुंदर तुम्ही विवेचन केले. एकंदरीतच निसर्गाचा सहवास, वाचनाची आवड, विविध वस्तू आणि कला तुमच्या घरामध्येच, आणि त्याचे अनुभव, आणि सगळ्यात महत्वाचं व्यावहारिक ज्ञान, म्हणजे तिथं जी देवाणघेवाण होत होती तेही तुम्हाला पाहायला मिळत होती. म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होत होता. आता जेव्हा आम्ही विचार करतोय आमच्या मुलांचा, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी देणं म्हणजे मुळात आपण स्वतःच्या आयुष्यात करणं गरजेचं आहे असं वाटतंय तुमच्या एकंदरीत याच्यात. आणि मला एक याच ओघाने एक प्रश्न आलाय काका, की तुम्ही निसर्गात फिरायचा, मासेमारी करायचा, वाचनालयात जायचा, स्वतः कित्येक तास तिथं असायचा, घरातील वस्तू रिपेअर होत होत्या, बनत होत्या, चित्र बनत होती, बऱ्याच अनुभव होता त्याच्यात. नंतर व्यावहारिक ज्ञान म्हणताय, देवाणघेवाण व्हायची. तुम्हाला कितपत स्वातंत्र्य असायचं आई वडिलांकडून या सगळ्या गोष्टी करताना, अनुभवताना? नाही, आता तसं म्हटलं तर तो जो काळ होता ना त्याच्यामध्ये, तसं म्हटलं तर स्वातंत्र्य म्हणजे आत्ताच्या मुलांना जेवढं स्वातंत्र्य मिळतं ना तेवढं अजिबात नव्हतं. खूप शिस्त होती. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विचारल्याशिवाय घेतलाच यायच्या नाहीत. सध्या घरामध्ये रेडिओ असेल तर रेडिओ सुद्धा ऑन करताना परवानगी घ्यावी लागायची. किंवा एखादी गोष्ट विचारायची असली तरी सुद्धा 10 वेळा विचार करायला लागायचा की आपण हे विचारू का, त्याला त्यांना आवडेल का, नाही आवडेल का. इतका
विचार केला जायचा. आणि मला असं वाटतं की हे एक प्रकारचं शिक्षण आहे, म्हणजे आपण मूल्य शिक्षण म्हणतो किंवा व्यवहार हम्म, शिक्षण जे काही म्हणतो, तोही एक भाग आहे त्याच्यामध्ये, की जर एखादा माणूस आपण आता आपल्याला काही कळत नाहीये याची जाणीव ह्या व्यवहारांमधून, बरोबर. त्या दुर्दैवाने तसं चित्र दिसत नाहीये. आता माहित काही नसलं तरी भ्रम हा असतो की मला सगळं कळतंय आणि मला म्हटल्यानंतर मला मिळायला पाहिजे. पण त्याच्या बरोबर. पाठी त्या वयाच्या दृष्टीने हे समजू शकतो की तेवढी नसते, पण त्याच्यासाठी मग सिस्टीम अशी पाहिजे ना, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर कळत नाहीये तर तुम्हाला, किंवा तुम्ही लहान आहेत म्हणजेच तुम्हाला कळत नाही आणि म्हणजेच तुम्हाला, हे मला कदाचित वाटतं की तुम्हाला लोकांना पटणार नाही जे शिक्षण क्षेत्रातली माणसं आहेत आत्ताच्या पिढीतली, पण त्याच्यामध्ये एक हिडन बेसिकली सिस्टीम जी आहे ती हीच आहे की मला 50 गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्याची, आज माझं वय नाही, माझ्याकडे तो अनुभव नाहीये, तर त्यांच्याकडे आहे, त्यांच्या मताला मी किंमत दिली पाहिजे. बरोबर. बरोबर. सिंपल त्याच्या पाठीमागचा मूळ भाग हा आहे. आता ह्याच्यात काही लोक कदाचित जास्त एखाद्या टोकाला जात असतील, नाही असं मी म्हणत नाही, पण ओव्हरऑल सिस्टीम म्हणून जी होती ना, ती आज सुद्धा, म्हणजे मी जेव्हा सगळा वेगळा विचार करतोय, मी तुम्हाला तर माहिती आहे दोघांना तर, की शिक्षणातल्या नवीन सगळ्या प्रवाहांचा आणि सायकोलॉजी मधल्या गोष्टींचा सुद्धा मला जाणीव आहे, त्याच्याबद्दल मी केलं पण आहे, पण तरी सुद्धा मला माझ्या अनुभवावरून बघितलं मला असं वाटतं की ती शिस्त होती. कधी कधी असं वाटेल की थोडासा दडपणाखाली आम्ही असायचो. मला नाही वाटत की त्याच्यामुळे माझं काही नुकसान झालंय. जो बरोबर. छोट्या गोष्टींचा जो भाव केला जातो की असं नाही केलं तर मग तो मूल डिप्रेशन मध्ये जाईल का, अरे कसं काय होत, ही जाणीव त्याच्यातून एक होत असते की अरे ठीक आहे, मी आता विचार करू शकत नाहीये, पण मला काही सगळ्याच गोष्टी कळत नाहीयेत, ही हा एक नैतिक त्याच्यापर्यंत जाणं आहे असं मला वाटतं. वातावरण होतं, फार फ्रीडम म्हणाल तर नव्हता, पण ऍट द सेम टाइम तेही होतं की थोडीशी त्यांच्याकडे ही पण जाणीव चांगली होती. समजा एखादी गोष्ट आम्ही मागितली आणि ती जर त्याच्यातलं जे काही नुकसान असेल, समजा चुकीचं हँडलिंग केल्यामुळे, उदाहरणार्थ टूल्सचं बघा, कारण आमच्या घरात सगळं वातावरण तेच होतं की अख्खं घर म्हणजेच वर्कशॉप होतं ऍक्च्युअली, ज्याच्यामध्ये घरामधल्या एका खोलीमध्ये बघा तर सगळं पेंटिंग रिलेटेड कामाचं सामान असेल, दुसरीकडे काही रिपेअरिंगचं असेल, तिसरीकडे काहीतरी गवंडी काम आणि सुतार काम याची हत्यारं पडलेली असतील, मटेरियल पडलेलं असेल, असंच वातावरण होतं. कधी कधी असं व्हायचं की आम्हाला माहित नसायचं, ते स्किल्स नव्हत्या, अनुभव नव्हता, त्याच्यामुळे कधी काम करताना हत्यारं तुटायची, काहीतरी व्हायचं, तेवढ्यापुरतं कधीतरी रागावलं जायचं, पण त्याचं काही फार हे राहिलं नाही. म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच बेअर केल्या सगळ्या, आणि त्याच्यातून आम्ही घडत गेलो. म्हणजे नुसता मीच नाही तर माझे दोन्ही भाऊ सुद्धा हे अप्रतिम उच्च कोटीचे कारागीर होते. वा. म्हणजे एकंदरीत तुमचं घर बघताना आता लक्षात येतं की खऱ्या अर्थानं तुमचं काम बालपणीच सुरू झालं होतं कारागिरीचं. पुढचा टप्पा असा होता की हे सगळं असताना आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. अच्छा. हा. इतकी बिकट होती की आम्हाला शाळेत असताना सुद्धा थोड्या प्रमाणात काहीतरी अर्थार्जन करावंच लागायचं. आपल्या आपल्या पुरतं तरी किंवा आपल्या शिक्षणापुरतं तरी. त्याच्यात काही असा हिशोब नसायचा की बाबा एवढं कमवायला पाहिजे असं, पण जी काही आपल्याला मदत होईल ती करायची. आणि ती करत असताना परत घरातलं वातावरण असं होतं ना की ज्या ज्या अर्थार्जनासाठी जे काही काम केलं जायचं सुद्धा टेक्निकल इम्पॉर्टन्स सांगितलं जायचं. आता तू हे काम करतोय, उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये खोट्या दागिन्यांचा खूप मोठा व्यवसाय होता. त्याच्या छोटी छोटीशी कामं असायची जी घरी दिली जायची करायला. अगदी फारच म्हणजे काही पैशांमध्येच त्याची ऍक्च्युअली किंमत असायची, पण कंटिन्युअसली ते करायची, आपापल्या घरी नेऊन ती कामं करायचे. आणि पण त्याच्यातला घरात हे टेक्निकल वातावरण असल्यामुळे कसं असायचं की ते काम करत असता सुद्धा आमचे वडील असतील, काका असतील, तर ते त्याचे टेक्निकल पार्ट समजावून सांगायचे की तू आता हे काम करतो, आता हे चांगलं म्हणजे कसं करायचं, त्याच्यातला दुसरा मार्ग आहे का काही चांगलं किंवा जास्त वेगाने करण्याचा. तर अशा छोट्या छोट्या खूप गोष्टींचे इनपुट्स मिळत राहायचे, त्याच्यातून एक खूप चांगलं शिक्षण होत राहिलं. अच्छा. म्हणजे आता जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा हा मुद्दा प्रकर्षानं मला जाणवला की तुम्ही फक्त अर्थार्जन म्हणून नव्हतं होत ते काम, जे काही करताय अर्थार्जनासाठी ते चांगलं कसं करता येईल हा संस्कार तुमच्यावर तिथं घडत होता.
घडत होता. की मग लक्ष फक्त किती पैसा मुलाला मिळेल हे काम केल्यावर याच्यावर नव्हता घरच्यांचं, तर ते जे काही घेऊन आलाय ते किती अजून उत्तम प्रतीचं करता येईल याच्यासाठी तुम्हाला वातावरण तिथं असेल. असं होतं त्या दृष्टीने. हा एक खूप चांगला खूप पॉझिटिव्ह गोष्ट होती म्हणजे आमच्या दृष्टीने. म्हणतो ना की पॉझिटिव्हनेस म्हणते की ते भाग्य होतं माझं. अगदी अगदी योग्य शब्द आहे हा. पण हे ऐकताना तुम्ही जे मगाशी म्हणालात की तुमच्या घरामध्येच एक शिस्तीचं वातावरण होतं किंवा घरामध्ये एक काय म्हणूया थोडीशी आर्थिक परिस्थिती जेमतेम होती, जे काय लहानपणी जे काय आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतं. पण त्या सगळ्या मागे तुम्ही जे म्हणालात की हल्लीच्या मुलांना असं झालं तर ओरडलं तर ओरडा बसला तर डिप्रेशन येतं किंवा हे असं पालकांचं. आता मला बोलताना असं जाणवलं की पण घरामधलं जे वातावरण जसं आहे ते इतकं प्रामाणिक असायचं, ज्यांच्या हो. म्हणजे आई वडील घरातले प्रत्येकच मंडळी इतकी ऑनेस्ट ते दिसायचं ते असायचं. हो. ते आता होत नाही म्हणून म्हणजे- कदाचित हे प्रश्न समोर म्हणजे येतात. मुळात ते आणि- जे सूचना करायचे तसं ते जगत असायचे आणि समोरच्याला हा. सूचना करत असायचे आणि मुलांना. त्यामुळे त्याचा हा. नकारात्मक परिणाम आपल्या मानसिकतेवरती होत नाही, कारण ते न्याय्य होतं असं आपल्याला दिसतं की हे गरजेचं आहे आणि हे न्याय्य आहे. हो, कारण असं एक होतं ना की जेव्हा कधी ते आम्हाला म्हणायचे की बाबा नाही आता आपल्याला नवीन नाही कपडे घेता येणार आहेत. पण त्यावेळी तुला असायचं की आई वडील खूप फाटके कपडेच घालतायत. एक्झॅक्टली. म्हणजे ते अनुभवातला जो अनुभव मागे पण मला वाटतं कदाचित तुमच्याशी बोललो असेल की आपल्याकडे शाळेत आता ते मूल्य शिक्षण वगैरे शिकवतात, पण शाळेमध्ये रिक्षाने जाताना त्या मुलाला जर जागा मिळवण्यासाठी मारामारी करायला लागत असेल ते मुली जाणणार आहे. तशात येतो की ते जेव्हा सांगायचे की आपल्याला परवडत नाही तर ते नुसते त्यांच्याकडे बघितलं नाही की लक्षात येतं की अरे खरंच परवडणार नाहीये. त्यांचीच बनियन फाटलेली आहे. तेच मला म्हणायचं आणि की ते मुलांना वेगळं सांगायला नाही लागत. हा इथं विरोधाभास होतो की आपण स्वतःवर खर्च करतोय आणि मुलाला सांगतोय की नाही तू यासाठी ही वस्तू नाही घेऊ शकत आहे. तर मग इथं मुलाला प्रश्न पडतात, अरे इथं आपल्या आयुष्यात असं घडतंय की पटत नाहीये आपल्याला. ह्या गोष्टी खूप बदलतायत एवढं मात्र नक्की. मुळात शिस्तीचा जो भाग आहे तो शिस्तीपेक्षा तो तेव्हाची गरज, त्या काळाची गरज, त्या परिस्थितीची गरज अशा अंगाने जर ती जात असेल तर त्या परिस्थितीमध्ये मुलांना त्याचं डिप्रेशन येणं किंवा त्यांना ते स्वीकारता येतं कारण ते न्याय्य दिसतं. त्याच्यामध्ये जी सगळी हे आहे ती विवेकी हे आहे हे कळतं. त्यामुळे कदाचित ते आपल्याला ते बोचलं नाही कधी, पण आत्ताच्या याच्यामध्ये ते मुलांना आणि बोचण्याचं अजून एक chances जास्त दुसरा आहे. मुद्दा असा जाणवतो मला की जरी आपण थोडे डिस्टर्ब झालो त्यावेळी तरी निसर्गाचा सहवास, मित्र मंडळी, नातेवाईक, एकत्र कुटुंब कोणतरी असं जवळचं असायचं जिथं मोकळं व्हायला मिळायचं, त्याच दिवशी मिळायचं, त्याच तासात मिळायचं. आता असं होतं की एखादा ओरडा बसला तर 8-8 दिवस कुठेही शेअरिंग झालेलं नसतं मुलाचं. कदाचित हे काही मुद्दे असतील ज्याच्यामुळे थोडेसे हे प्रश्न मुलांचे वाढत असावेत असं एक वाटतं. आणि गावातल्या सगळ्याच मुलांचं वातावरण ते होतं. एकट्या कसं होतं? पितृत्वाच्या घरात असं होतं असं नाही. आता तयार झालेलं आहे. म्हणजे एखाद्याला ते इतकं मिळतंय त्याच वर्गातल्या दुसऱ्याला जर मिळत नसेल तर मग त्याला त्याच्या दृष्टीने ते थोडंसं हे होतंय. बरोबर. अगदी. म्हणजे फाटलेली चड्डी प्रत्येकच मुलाची असायची वर्गात. असं काही वाटत आता आपण थोडं पुढे जाऊया काका, की हे झालं तुमचं घर, गाव, शालेय शिक्षण. गाव कधी सुटलं, कशासाठी सुटलं आणि पुढे काय केलं तुम्ही? बेसिकली आमच्या गावात 10वी पर्यंतची शाळा होती. घरची मी तुम्हाला म्हटलं परिस्थिती तशी असल्यामुळे मला अगदी लवकरात लवकर माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळे मी 12वी नंतर मग डिग्री वगैरे अशा लॉंग रूटनी न जाता SSC नंतर मी डायरेक्टली हे करण्याचा प्रयत्न केला, इंजिनिअरिंग डिप्लोमा. ओके. मला मुंबईत जायला लागायचं. त्याच्याने मी मुंबईमध्ये मग जायला सुरुवात केली डिप्लोमासाठी. आणि ते करत असताना मग प्रवास, बाहेरचं सगळं जग याच्याशी पहिल्यांदा तिथे संबंध आला तो पण एकदम मुंबईत सारख्या ठिकाणी. आणि मी अगदी तसा गावातल्या साध्या मराठी मीडियमच्या शाळेत शिकलेला असल्यामुळे पहिली वर्ष 2 वर्ष खूपच टफ गेली. सगळ्या म्हणजे पहिल्या तर वर्षी माझी इतकी वाईट अवस्था होती की मला काहीच कळायचं नाही. सर येऊन काहीतरी इंग्लिशमध्ये फाडफाड बोलून निघून जायचे. आणि
काहीच कळायचं नाही. मग वर्गात सुद्धा खूप काही सुरुवातीच्या काळामध्ये मानहानीला सुद्धा तोंड द्यायला लागलं. कारण शिक्षक खूप वैतागायचे, काहीच कसं कळत नाही वगैरे. पण हम्म. ती सवयच नव्हती. एका लिमिटेड याच्या एरियामध्ये, गावातल्या वातावरणामध्ये, की जिथे शिक्षक वगैरे अगदी घरातल्यासारखे होते संबंध. बरोबर. त्याच्यामुळे ते खूप वेगळ्या प्रकारचं शिक्षकांकडून रिस्पॉन्स मिळायचा. आणि शाळेत असताना मीडियम हे असल्यामुळे शाळेतली प्रगती खूप चांगली होती. म्हणजे खूप म्हणजे पहिली 5-7 वर्ष तर मी नेहमी वर्गात पहिलाच असायचो. नंतर मग आमची शाळा एक खूप युनिक होती त्या बाबतीमध्ये, की आमच्या शाळेमध्ये 5वी वर्ष इयत्तेपासून टेक्निकल सब्जेक्ट्स होते. ओ 5वी पासूनच. मस्त. वा. सुतारकाम वगैरे मी 5वीत असल्यापासून सुरुवात केली काम करायला सुतारकामावरती. आणि प्लस घरातून तर प्रचंड अनुभव होताच या सगळ्या गोष्टींचा, की अगदी म्हणजे मी 5 वर्षाचा असल्यापासून मशीन्सवरती काम करायचो घरामध्ये. हे म्हणजे इमॅजिन सुद्धा करवत नाही. इतक्या लेवलला म्हणजे ते इंजिनिअरिंग म्हणजे काय त्याचं बाळकडूच होतं पाजलेलं ऍक्च्युअली आम्हाला. इंजिनिअरिंग असं काही फार मोठं वाटायचंच नाही. अशा वातावरणात होतो. मग कॉलेजला गेलो, तिथे बाकी टेक्निकल सब्जेक्ट सगळे चांगले होते. इंग्लिश खूप कठीण जायचं. पहिली तर मला वाटतं वर्षामध्ये माझे बरेच पहिल्या 2 सेमिस्टरला तर खूप विषयही राहिले होते. थोडी गॅपही घ्यावी लागली त्याच्यामुळे. अशा सगळ्या ह्याच्यातून गेलोय मी. पण मग तो मधला काळ जो आहे तिथे थोडंसं थांबूया. हा आपला एक ओघाने येणारा प्रश्न आहे जो आता मुग्धा विचारेल तुम्हाला. की तिथे कसं स्वतःला पुन्हा उभं केलं किंवा कसं तयार केलं या सगळ्या सिच्युएशन मध्ये. कुत्तरड होतीये, 10वी म्हणजे 16 वर्षाचं 17 वर्षाचं वय फक्त. त्या वयामध्ये स्वतःला पुन्हा स्टँड करणं मुंबई सारख्या ठिकाणी आलेलं असताना गावातनं, हे कसं केलं? काय स्वतःला सांगितलं? मी रोज घरी यायचंच आहे त्या काळामध्ये. अच्छा. घरी ओके. मुंबईला जाऊन राहिलो होतो, पण मुंबईपासून साधारण एक 1.5 तासाचं अंतर होतं ते येण्याचं. म्हणजे जायला 1.5 तास, यायला असं अंतर होतं. पण त्याच्यामध्ये एक होतं की या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई. माझ्या आईने मला प्रचंड मदत केली उभं राहायला. बेसिकली जो मोरल सपोर्ट म्हणतात, प्रचंड दिलेला आहे तिने मला. या सगळ्यामध्ये सुद्धा इतकं खंबीर ती होती. खरं तर तसं म्हटलं तर बाकी परिस्थिती इतकी ऍडव्हर्स असताना सुद्धा तिने प्रचंड मला उभं करायला मदत केली. म्हणजे आज मी जो काही आहे. खरंय. इथं खरंच म्हणजे तुमच्या डोळ्यात अश्रू आले त्यातच सगळं आलं काका. कारण हा प्रवासच खरंच इमोशनल आहे. म्हणजे मागच्या अनुभवांच्या मध्ये तर अर्धा तास आम्ही रडतच होतो सगळे. कारण हेच उकल करायची आपल्याला या प्रवासामध्ये, की कसं असतं की माणूस जेव्हा आपल्याला आउटपुट दिसतंय आता, पण त्या माग किती अनुभव आहेत, किती हात आहेत, किती जणांचे आधार आहेत, किती जणांचा इमोशनल सपोर्ट आहे. आणि त्या काळामधला ज्या काळी खरंच गरज होती आणि त्या काळी खंबीरपणे उभं राहणं. काका तुम्ही स्वतःला सावरले असं समजतो मी. आम्हाला खरंच ऐकायला आवडेल की आई नेमकं कसं आहे ना तुम्हाला, कारण पालकांसाठी हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी तर हे म्हणेन आजच्या मुलाखतीचा हे सार असेल आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आई बेसिकली ती खूप पॉझिटिव्ह होती विचारांनी. आणि ती स्वतः फार शिकलेली नव्हती, पण त्या काळामध्ये 7वी शिक्षणाला सुद्धा शाळेमध्ये नोकरी मिळायची. शिक्षिका म्हणून होती. काही वर्ष शिक्षिकेची नोकरी केली होती. त्याच्यामुळे कदाचित असेल, पण तिचा एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका पॉझिटिव्ह होता. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तिने मूल्य खूप चांगली शिकवली म्हणणार नाही मी, जगली. त्याचे संस्कार खूप चांगले झाले. तो एक परिणाम. आणि तिच्याकडे काय म्हणतात, तिचं हे असं वागणं जे काही होतं ना, ती कधीही तिने मला बसून कधीही 4 वाक्य अशी सांगितले की नरेन हे असं करायला पाहिजे, असं जगायला पाहिजे, असं कधीच नाही केलं. ती तसं जगून टाकलं तिने. कितीही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ती नेहमी चेहऱ्यावरचं तिचं हास्य कधीही गेलं नाही. आणि कधीही कोणाशी तुलना तिने केली नाही. म्हणजे
शाळेतल्या सुद्धा कधीतरी माझ्या एवढे शाळेत कधी माझे वाद झाले नाहीत, पण भावांच्या कधी मारल्या व्हायच्या वगैरे. त्याच्यामध्ये सुद्धा ती मुलं सुद्धा एकदा माझ्या आईला भेटल्यानंतर काही पुढे बोलायचीच नाहीत आणि त्याच्यानंतर ती कधीच भांडली नाहीत. आणि आज सुद्धा ती मुलं मला जेव्हा भेटतात ना, तेव्हा ती मला म्हणतात की अरे, तुझ्या आईच्या ठिकाणी दुसरी कोणी असती ना, तर आम्ही इमॅजिन करू शकत नव्हतो. पण तिने काही नाही, त्या किती त्या माणसाने बोलण्याची चूक केली असेल तर पहिल्यांदा जाऊन ती त्याला पोटाशी घेणार. असे तिचे जे काही गुण होते ना, ते बघितल्यानंतर वाटायचं की ह्या परिस्थितीमध्ये ती म्हटलं ना की तिने कधी लेक्चर दिली नाही. वागणं इतकं बोलकं होतं की त्याच्यातून समोरच्या माणसाला कळायचंच की बाबा ही जर अशी राहू शकते तर आपण असं काय करायचं. म्हणजे आता आईबद्दल खूपच बोलतोय मी, कारण की मला खूपच हवंच आहे आम्हाला, कारण आम्हाला शोधतोय की आम्ही काय करतोय आमच्या पालक म्हणून आम्ही जे त्यातनं शिकतो, आम्ही पण दोघं जण पालक म्हणून पण जे शिकत असतो. हा प्रवास सोडून मी नंतर 90 साली पुण्यात आलो. नंतर ते माझे जे काही नव्याने मित्र झाले ते जेव्हा मला भेटले, पहिली 4-1 वर्ष आम्ही फक्त मी एकटाच राहत होतो इकडे. तर त्या काळामध्ये माझे जे मित्र झाले अगदी चांगले, आजही माझे अगदी जवळचे मित्र आहेत, ते जेव्हा अगदी थोडक्यात तुम्हाला शेवटच्या आईबद्दल सांगतो की आई किती चांगली होती. पहिल्या 4 वर्षात मी माझ्या इथल्या फ्रेंड सर्कलमध्ये खूपच प्रिय होतो. सगळ्यांना वाटायचं की अरे नरेंद्र खूप ग्रेट आहे, अमुक आहे, नॉलेज खूप चांगलं आहे, वागतो खूप चांगला आपल्याशी वगैरे वगैरे. हे पहिली 4 वर्ष झालं. त्याच्यानंतर मग मी आई वडिलांना इथे घेऊन आलो पुण्यामध्ये. आणि जेव्हा त्याच्यातला एक अगदी जवळचा मित्र जेव्हा माझ्या आईला भेटला, तेव्हा त्यांनी मला एक अतिशय जवळचा मित्र असल्यामुळे त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे मला ते सांगितलं, मैत्रीच्या नात्यात सांगितलं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, जेव्हा तो माझ्या आईला भेटला 2-3 वेळा, त्याच्यानंतर तो म्हणाला की अरे तू फालतू माणूस आहेस अगदी. तू ह्याचा मुलगा असशील तर तू ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगला पाहिजे होतास. ह्या आईचा मुलगा या तुलनेत बघितलं तर त्याला तसं वाटलं असं म्हणतो मैत्रीच्या भावात. फालतू माणूस आहेस म्हणे अगदी. पण अगदी खरंच पालकांनी तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की पालकांना साठी सुद्धा अशी काही चांगली उदाहरणं आहेत, तुम्ही कसं असायला पाहिजे. तीच एक खूप अतिशय चांगली उदाहरण होती ती. तर अशा आईच्यामुळे मी त्या काळामध्ये चांगला उभा राहू शकतो. ती नेहमी मला सपोर्टच करत राहिली की ठीक आहे, हे आहे, हे येईल, हे जाईल पुढे, करत राहा. खरंय. म्हणजे आतापर्यंत आपण ही 15वी मुलाखत आहे काका. प्रत्येक व्यक्तीच्या आईचा आणि वडिलांचा खूपच सिंहाचा वाटा होता या 15 जणांच्या मध्ये त्यांना घडवण्यात. आणि जेव्हा आपण म्हणतो की माझं मूल अपयशी आहे किंवा आयुष्यात काहीच करू शकलं नाही, खरं तर मग विचार कोणाचा करायला हवाय हा प्रश्न आहे माझा सर्वांना, की मुलाचा की आपला, कोण कमी पडलंय, कुठं गडबड आहे. तर हे उदाहरणं खरंच एवढ्यासाठीच आपल्याला, आणि हे काय आम्ही ठरवून मुलाखत घेतली नाही. खरं तर काकांशी मी फक्त एवढंच बोललेलो आधी, काका आपण गप्पा मारणार आहेत तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी. हे काकांकडूनच येतंय, ओघाने येतंय. तर कुठेही आपण अशी दिशा दिलेली नाही किंवा ठरवून काहीही बोलत नाहीयेत आपण, नैसर्गिकपणे चालू. आता काकांचं जे आयुष्य किंवा जवळून आम्ही जे काय काकांना थोडे वर्ष 2-4 महिने ओळखतोय जास्त, तर काकांच्या कृतीतून काका खूप बोलतात. हे कुठून आलंय हे आता आम्हाला कळलं. त्यांची आई कृतीतूनच बोलत होती फक्त, ते आता कळलं. काका खूप कमी बोलतात. पण हा आता तुम्ही सांगितलं काका की कॉलेज हे झालं तुमचं, आई वडिलांची साथ त्याच्यामध्ये मोलाची होती आणि एक माणूस म्हणून घडण्यात त्यांचा खूपच मोठा वाटा होता. पुढं काय केलं कॉलेज? आणि एक त्याच्यामध्ये हा प्रश्न होताच की हे तुम्ही जे सांगितलं की अपयश तुम्हाला जे पहिल्या वर्षी जो तुमचा स्ट्रगल झाला की काहीच समजत नव्हतं, तर मी पण एका खेड्यातलाच मुलगा आहे, जेव्हा आम्हालाही हे प्रश्न आले. पण तो एक महत्वाचा मुद्दा थोडस तुमच्याकडून ऐकायला आवडेल की त्या त्रासामधून की मला काहीच समजत नाही, ते एक उत्कृष्ट विद्यार्थी कॉलेजमधला इथपर्यंतचा प्रवास कसं ते तुम्ही डील केलं? नाही, त्याच्यामध्ये एकच की चिकाटीने फक्त काम करत राहिलो. ठीक आहे, ते परीक्षेतलं अपयश असेल त्याच्याकडे. आणि माझं कसं होतं,
हम्म. त्या पाठीमागे एक मूळ कारण असं होतं की मला जास्त इंटरेस्ट जो होता ना तो मार्कामध्ये कधीच नव्हता. हम्म. फार क्लिअर होतं म्हणजे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हम्म. मी साधारण 4थी ते 5वी पर्यंत माझा वर्गात नेहमी पहिला मार्क हे असायचा, नंबर असायचा. हम्म. आणि 5वीत गेल्यानंतर असं झालं की टेक्निकल सब्जेक्ट सुरू झाले आणि तो माझा आवडीचा विषय असल्यामुळे काय झालं की माझा सगळा कल जो होता तो त्या विषयांकडे होता. हम्म. आणि मला आता घरामध्ये हम्म. पण त्याच्या पाठची थिअरी कळत नव्हती. त्या सब्जेक्ट्स मध्ये मला थिअरी कळायला लागली आणि मला ती इतकी हा. आवडली. मी जे काही हम्म. करत होतो त्याच्या पाठीमागचं सायन्स कळायला लागलं. हा बरोबर. बेस्ट. अर्थात थोडासा लक्ष जास्त त्या विषयांकडे गेलं आणि हम्म. इतर विषयांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच्याने माझा नंबर 1-2 नंबरांनी मी खाली थोडासा आलो. तर हा. थोडंसं फक्त एकदा वडील मला असं म्हणाले की हम्म. अरे बघ आतापर्यंत तुझा नंबर राखला होता. हम्म. मग हे असं काय एकदम तू दुर्लक्ष का करतोस वगैरे. हम्म. म्हटलं मी दुर्लक्ष केलेलं नाही. ओव्हरऑल अभ्यासाकडे माझं लक्ष आहे. मी करतोय. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही नंबराकडे का? मी नंबराकडे अभ्यास म्हटलं असे कंडिशन येऊ शकते. मी 5वीत त्यांना सांगितलं होतं की असं कंडिशन होऊ शकते की वर्गामध्ये सगळ्या मुलांना 50% मार्क पडले. हा. 50 पडले आणि मला 51% पडले. तरी माझा नंबर पहिला. शक्य आहे का म्हटलं. त्यामुळे नंबराकडे बघू नका तुम्ही मार्कांकडे. सुंदर. मस्त. म्हणजे तुमचा खरं तर जेव्हा तुम्ही सांगताय की आधी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतले आणि थेअरी नंतर कळली, म्हणजे रचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये तेच आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि मग जीवनाशी तुम्ही त्याचे धागे जोडा. तर हाच प्रवास तुमचा चालू होता, त्यामुळे थोडासा वेळ लागला तुम्हाला ते तिथपर्यंत मॅच करायला असं म्हणून. ओके. आपण नंतर तुमचे प्रश्न घेणार आहोत. बरेच लोक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न येतात. आपण ते 5:15 नंतर घेऊया. आता पुढचा टप्पा याच्या काका की शिक्षण झालं, आता चरितार्थासाठी तुम्ही काय केलं पुढे? मी सुरुवात नोकरीनीच केली. मी ज्या वेळेला मी तो डिप्लोमा केला त्यावेळेला डिप्लोमाचा पॅटर्न थोडा वेगळा होता. 12 वर्षाचा डिप्लोमा असायचा इंजिनिअरिंगचा. त्याच्यातले 3 वर्ष हे कॉलेजमध्ये असायची आणि 1 वर्ष हे बाहेर इंडस्ट्रीमध्ये असायचं. पूर्णपणे त्या काळामध्ये कॉलेजला जायचंच नाही. बरोबर. त्या वर्षातले पुढचे शेवटचे 6 महिने आणि 4थ्या वर्षातले शेवटचे 6 महिने हे सगळे प्रॉपर इंडस्ट्रीत असायचे. म्हणजे तुम्ही रोज नोकरीला गेल्यासारखं एक इंडस्ट्रीला तुम्हाला कनेक्ट करून दिलं असायचं. आणि शाळेतले आपल्या कॉलेजमधले एक शिक्षक हे महिन्यातून एकदा तिथे येऊन आम्हाला भेटायचं. त्या फॉलोअप साठी सुद्धा कॉलेजला जायचं नाही. हो ना, किती छान. मग ते तिथे येऊन तुमचाही परफॉर्मन्स रिपोर्ट बघणार आणि तुम्हालाही भेटणार असं सगळं. सुपिरियर असतील त्यांच्याशी बोलणार किंवा याचा परफॉर्मन्स कसा आहे, बिहेवियर कसं वगैरे वगैरे. तर हे चालू होतं. 4थ्या वर्षातले जे शेवटचे 6 महिने होते त्याच्यासाठी मी कंपनीत होतो. त्या कंपनीने मला माझं जेव्हा संपलं ते ट्रेनिंगचा वर्षन त्याच्यात 2-3 दिवस आधीच त्यांनी मला बोलवून सांगितले तू कुठेही जाणार नाहीयेस, तू आमच्याकडेच कंटिन्यू करणार आहेस. तिथून बाहेर जायच्या 3 दिवस आधीच माझ्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर. कुठेही जायचं नाही. मी त्यांना म्हटलं की मला थोडासा तरी गॅप द्या म्हटलं मध्ये. कॉलेज संपलंय जरा थोडीशी रिलीज. तुझ्याकडे ऑलरेडी मी 5 प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामुळे तू कुठेही जाणार नाहीस आणि तू एकही दिवस रजा घेणार नाहीस मध्ये. त्या प्रोजेक्टचं काय तू रजा बिजा तुला मिळणार नाही. अशा 6 महिन्यामध्येच मी स्वतःला प्रूव्ह केलेलं होतं तिकडे चांगल्या रीतीने. काहीच प्रश्न नाही. पुढे त्याच्या पुढे जवळजवळ 4-1 वर्ष मी 4 ते 5 वर्ष मी त्याच कंपनीमध्ये काम केलं. खूप चांगल्या रीतीने तिथे मी सेट झालो. मुंबईची नेल्को म्हणून कंपनी होती पूर्वी, तुम्हाला माहित असेल, टीव्ही वगैरे असायचे त्यांची. माझं ट्रेनिंग होतं. त्याच्यामुळे तिथेच मी लागलो. तिथेच पुढची 4-5 वर्ष काढली. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच्या बिझनेसला सुरुवात केली मुंबईमध्ये. बर. म्हणजे आता हा
आमच्यासाठी अजून नवीन बातमी आहे की तुम्ही बिझनेस पण केलाय स्वतःचा. ये तर ये टर्निंग त्याच्याविषयी पॉइंट कैसे हा, आ गया? त्याच्याविषयी मला सांगा की का सुरू केला स्वतःचा आणि कोणता केला? त्याच्यामध्ये असं झालं होतं की माझ्या त्या कंपनीमध्ये जे कलिग होते, R&D सेंटर होतं ते. तिथेच जे माझे कलिग होते, त्या दोघांना तिघांना आम्हाला असं वाटतं की अरे आपण ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करू शकतो. हम्म. हम्म, ते 2-3 जण एकत्र आलो आणि हम्म, आम्ही इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या ज्या मशीन्स असतात, हम्म, एक कॅटेगरी असते मशीन्स, याला स्पेशल पर्पज मशीन म्हणतात. हम्म. माहिती असतं, लेथ असतं, मिलिंग मशीन असतं, प्रेस असते वगैरे. हम्म, ही सगळी जनरल पर्पज मशीन्स असतात. हम्म, पण एखादं स्पेसिफिक कुठलं तरी काम करण्यासाठी हम्म. खास एक मशीन बनवतो, बर, फक्त त्या कामासाठी डेडिकेटेड असतं. ओके. ज्याला इंडस्ट्रियल ऑटोमेशन पण म्हणतात किंवा स्पेशल पर्पज मशीन्सही म्हणतात. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स इंडस्ट्रीमध्ये लागत असतात. तशा प्रकारची मशीन्स तयार करणं पूर्ण म्हणजे ते काम जे काय करायचंय ते समजून घेणं आणि हम्म, त्याच्यासाठी ते काम करू शकेल असं मशीन तयार करणं हम्म. ऑटोमॅटिक. अशा प्रकारची कामाला मी तिथे सुरुवात केली तेव्हाच. बर, तर ते मग आमच्या 2 मित्रांचा ग्रुप होता. आम्ही मिळून असे practice घ्यायचो आणि मग ती तशा प्रकारची मशीन्स आम्ही तयार करायचो. ह्या एकं कधी हा प्रवास या बघताना तुम्ही म्हणजे असं लक्षात येतं, एक तर तुम्ही एक सक्सेसफुल एम्प्लॉई होता, तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमन होता. आता अजून पुढे काय केलं? मग स्वतःच्या बिझनेस नंतर काय केलं तुम्ही? हां. ते करत असताना मग ते मुंबईमध्ये मला थोडंसं मुंबईचा कंटाळा आला बेसिकली. कारण माझं मूळ नेचर हे अतिशय शांत वातावरणात राहणं, निसर्गाशी कनेक्ट होणं. निसर्गाशी. कारण त्याच काळामध्ये माझं ट्रेकिंगही चालू झालं होतं बर. ओके. मनामध्ये. हम्म, तर त्यामुळे मग ती बाहेरची जी चटक लागली होती थोडीशी निसर्गाची बेसिकली. त्यांनी वाटायचं की अरे एकीकडे रविवार ते करायचं आणि मग पुढचे दिवस मग हे असं विचित्र काहीतरी दुसरं ह्याचं काम करत राहायचं, मुंबईत राहायचं, लोकलचा प्रवास करायचा वगैरे, वगैरे. ते सगळ्या त्रासदायक गोष्टी वाटत होत्या माझ्या दृष्टीने. हम्म, तर म्हणून म्हटलं की थोड्याशा रिलॅक्स एरियामध्ये आपण जावं. हम्म, त्याच वेळेला माझा एक गावातला मित्र पुण्यामध्ये जॉब करत होता. हम्म. हम्म. तो रेग्युलरली यायचा, भेटायचा. त्याच्याकडून पुण्याविषयी कळलं होतं. मग म्हटलं की ठीक आहे, मग आपण पुण्याला जाऊया. बर. मी पुण्याला आलो. पुण्याला तर बिझनेस करणं शक्य नव्हतं, कारण बिझनेससाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट्स लागतात. ओळखीला जायचं काय. त्यामुळे हम्म, सुरुवात ते येऊन परत नोकरीमध्ये आलो. हम्म. ते नोकरी मिळवली आणि खूप नोकऱ्या केल्या इकडे सुद्धा. अच्छा. पुण्यामध्ये पण. बर. पण म्हणजे काका, मी असं तुमच्याशी गप्पा मारताना बऱ्याचदा ऐकलंय की काका जॉब करत असले तरी काका कधीच कुणाला असा पगार मागत नव्हते किंवा काकांचा पगार कधी ठरवून होयच ते नोकरी करायचे नाही. असं त्याविषयी काहीतरी थोडस वेगळं व्यक्तिमत्व नेमकं आहे काय का? असायचं तुमचे तर सुरुवातीच्या त्यांची काळात कन्सेप्ट? सुरुवातीच्या काळात हे नव्हतं. पण त्याच्यानंतर मला गोष्टी कळायला लागल्या की बेसिकली मला जेव्हा असं कधी वेळ आली ज्या वेळेला करण्याची, की माझ्या कामाचं व्हॅल्युएशन करायचंय मला. हा. आणि त्यावेळेला मला तो खरंच मोठं ते धर्मसंकटच वाटलं किंवा धर्मसंकट म्हणण्यापेक्षा म्हणेन की मला त्याचं उत्तर नाही सापडलं कधीच. माझ्या कामाची नक्की वर्थ काय आहे? हे कळतच नाही. तो असं ओके. कॉन्फिडेंट आताही मला नाही वाटत की कोणी त्याचं खरं उत्तर देतंय म्हणून. हो, बरोबर आहे. प्रत्येकाच्या त्याच्यासाठी जो डेटा आहे, जे अनालायसिस आहे. हे चाललेलं असतं. त्याच्याच influence आपण विचार करतो. अगदी. Absolutely आपण विचारच करू शकत नाही. करूच शकत नाही. कारण प्रत्येक सिच्युएशन इतकी वेगळी आहे. हम्म. जर तसं तुम्हाला खरं उत्तर देता येणार नाही. आमच्याला उत्तरं खूप आहेत. पण खरं उत्तर नाहीये. आणि बरोबर. तरी माझ्या आतल्या कोरला मान्य होत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याच्यातून असा मार्ग काढला, की मी ज्याचं काम करेन त्यालाच सांगायचं, की बाबा तूच ठरव काय ते. कोणतरी एक तरी समाधानी नक्कीच असेल याच्यात आणि तुमचं. हो, हो. त्याच्यामध्ये खूप हिडन गोष्टी आहेत ऍक्च्युली, की जेव्हा तुम्ही बिझनेस किंवा कन्सल्टन्सी म्हणून मी जेव्हा करत होतो, तेव्हा मी हे जास्त सुरू केलं. आणि ते करत असतानाच हे खूप चांगल्या रीतीने कळलं, की जेव्हा तुम्ही आणि तो पण एक ऍक्च्युली बिहेव्हिअरल हे आहे तो पार्ट त्याच्यातला. तुम्ही दुसऱ्यावरती जेव्हा पूर्णपणे जबाबदारी टाकता ना,
तेव्हा तो माणूस इन मोस्ट ऑफ द केसेस तो योग्य विचार करतो. अगदी अगदी ती जबाबदारी असते ना. महत्वाचा मुद्दा हे आहे हे हा वाक्य काका. पण पालक म्हणून पटकन असं लागलं. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती पूर्ण जबाबदारी टाकता तेव्हा तो म्हणजे योग्य विचार करतो हे हो, वाक्य कारण खूप अंडरलाईन आहे. कारण बरं का? तो त्याच्या जो काही त्याचा परिणाम असेल ना त्याच्यासाठी तो जबाबदार असतो. राईट. त्याला जबाबदारी इनडायरेक्टली तुम्ही जाणीव करून देत असता. नाही होतं कसं जबाबदारी टाकली जाते पण पूर्ण काळजी आपणच घेतली जाते पालकांकडून. पडशील हे असं पकड, हे तिकडं पकड, हे डावा हात तिथं ठेव, उजवा पाय तिथं ठेव आणि नकळतपणे वरवरची जबाबदारी दिल्यासारखं भासवलं आणि जातं. व्यवहारी बाबतीत म्हणाल ना तर हम्म. 30-35 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. हम्म. 35 वर्ष. ओव्हरऑल अनुभव असाच आहे की तुम्ही जितकी काळजी घ्याल ना तेवढा समोरचा माणूस कॉशियस होतो आणि तो जास्त सेफ प्ले करायला जातो. अगदी खरंय. बरोबर. सोडून देताना त्यावेळेला आणि दुसरे त्याचे इतरही बरेच फायदे आहेत असं करण्याच्या पाठीमागचे. हे थोडंसं फिलॉसॉफिकल होईल, लोकांना हे व्यवहारी वाटणार नाहीये. तर तरी असं आहे की दिस वर्क्स बेसिकली. या प्रकाराला गिफ्ट इकॉनॉमी म्हणतात. की तुम्ही कोट करायचंच नाही. येस. त्याला ठरवू दे व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू तुम्ही ऍक्सेप्ट करा. याच्यातून एक सगळ्यात महत्वाचा चांगला भाग होतोय की तो असा आहे की तुम्ही मनाने फ्री राहता. तुम्हाला टेन्शन नसतं. मी जेव्हा असे प्रोजेक्ट घ्यायचो त्याला प्रश्न तोच होतो ना किंवा मी समजा एक अमाऊंट सांगितली त्या प्रोजेक्टची. माझ्या मनाचा किंवा माझ्या मेंदूचा एक भाग हा नेहमी ही पडताळणी करत राहतो की अरे मी एवढ्या पैशाला घेतलंय, आता तो प्रोजेक्ट होतोय किंवा कामात काही अडचण तर माझं थोडं लक्ष तरी तिकडे डायव्हर्ट होतं की अरे आता हे कसं मी कव्हर अप करू. इव्हॅल्युएशन सुरू होतं की वर्थ आहे का. ते प्रत्येक मिनिटाला चालू असतं. मेंदू बरोबर. काय होतं मग त्याचा नकळत कामावरती परिणाम होतो. रिझल्ट मनासारखे किंवा चांगले येत नाही. पण जेव्हा तुमच्या अपेक्षाच नाही काही, मी काही ठरवलेलंच नाही, तो जे देईल ते मी ऍक्सेप्ट करणार आहे. त्यावेळेला काय होतं की तुमचं मन जे काही तुमची कॅपॅसिटी असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, शारीरिक, 100% तुम्ही त्या कामात होता आणि रिझल्ट प्रतिम येतात. आपण रिझल्ट मिळायला लागतात. खूपच चांगली आमच्यासाठी ही शिकवण होती तुमची आताची. खूप गोष्टी तुम्ही देताय त्याच्यातली ही पण खूप महत्वाची होती. आता इथं तुम्ही मूळ निसर्गातच असायचे, मध्ये मुंबईला गेले, शिक्षण घेतलं, नोकरी मुंबईत केली, काम केलं, पुण्यात आले. आता हा पुढचा टप्पा मला सांगा की हा जो स्विच ओव्हर आहे पुढे काय केलं तुम्ही किंवा निसर्गाशी जोडलं हे जाणं करत हे कसं होत हे आवडीचा भाग होता. म्हणजे मी जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी बाहेर जाणं, निसर्गात जाणं, भटकणं, नुसतंच एमलेस फिरणं हे मला खूप आवडायचं. काही ठरवलं नाही, नुसतंच फिरायचं, नुसतंच निसर्गात जायचं, कुठेतरी झाडाखाली बसलंय, कुठेही रस्त्याने जाताना. मी इव्हन ऑफिसला जाताना सुद्धा बऱ्याचदा असं करायचो. मधल्याने ऐकलं तर लिटरली असं करायचं की मला जर वाटलं किंवा आज मूड नाहीये तर काही नाही, ऑफिसमध्ये फोन करून सांगायचो, गाडी वळवून कुठेतरी दुसरीकडे जायचो, कुठेतरी झाडाखाली जाऊन झोपायचं, काही करायचं नाही. असं खूप एन्जॉय केलं हे सगळं. आणि सायमल्टेनियसली त्याच ह्याच्यामध्ये 2004 दरम्यान माझा इकॉलॉजिकल सोसायटीशी संबंध आहे. येस. तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे माझ्यासाठी. तो मी कोर्स जेव्हा केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ठीक आहे, आतापर्यंत आपण एक काय धोपट मार्ग आहे, सगळेजण करतायत, त्या दृष्टीने नोकरी असेल, बिझनेस असेल ते आपण करत राहिलो. पण याच बरोबरीला एक खूप मोठी गोष्ट की जे काय म्हणू आपण की आपला हे सगळा जो काही आपला खेळ चाललाय नाट्य आयुष्याचं, तर ते ज्या रंगमंचावरती होतं तो रंगमंच म्हणजे निसर्ग. येस. तो कसा आहे, तो ठीक आहे का, त्याच्यावर सगळा आपला खेळ ठरणार आहे. आणि त्या कोर्सने मला इतकं शिकवलं, प्रचंड शिकवलं त्या कोर्सने, छोट्या छोट्या अगदी गोष्टी सुद्धा. आणि तो कोर्स केल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ झालो.
माझ्या लक्षात आलं की आपण किती चुकतोय, दर पावलाला का आपण चुकतोय, काय आपण केलं ऍक्च्युली. छोटी छोटी गोष्ट असेल, काय खातो, कसं खातो, इथपासून ते कुठले कपडे घालतोय, योग्य काम करतोय नाही करतोय, निसर्गात त्याच्या प्रत्येक गोष्टीतून निसर्गाची काय हानी होतीये, ह्या सगळ्याची जाणीव जेव्हा झाली त्यावेळेला पुढचा प्रवास हा प्रचंड त्रासदायक होता. तो आनंद होता म्हणजे बेसिकली की रोज स्वतःला दोष देणं एवढंच एक माझं काम होतं अक्षरशः. की रोज वाटायचं, रोज सकाळी उठलं की वाटायचं अरे आज मी पुन्हा तेच करणार आहे का. रोज अक्षरशः म्हणजे रोज डोक्याला भुंगा होता तो. रोज अरे आजचाही दिवस असाच गेला. असं जवळजवळ 7-8 वर्ष चाललं. मग त्याचा पीक आला 2012 साली. बर. ज्या वेळेला मला असह्य झालं म्हणजे सफोकेशन म्हणतो आपण ते तसं जाणवायला लागलं. अरे नाही आता दिस इज हाय टाइम. आपण नाहीच मेजर काहीतरी स्टेप घ्यायला पाहिजे या वेळेला. आणि योगायोगाने असं झालं होतं की त्याच वेळेला माझी आई प्रचंड आजारी होती. त्या बाबतीमध्ये आई वडला हे डॉक्टरांनी हात वर केले होते. काही करता येणार नाही त्यांच्या बाबतीत. आणि त्या काळामध्ये माझं प्रचंड वाचन चाललं होतं मेडिसिन्स बद्दल. माझ्या आयुष्यात थोडासा आयुष्याचा पार्ट आहे त्याच्यामुळे मी तो रिव्हील करतोय आता. भाग असा होता की त्या इतका तो वाईट पॅच होता माझ्यासाठी. आई जवळजवळ म्हणजे मी 2012 इथं त्याच्या जवळजवळ 7-8 वर्ष आधीपासून आई आजारी. शेवटची 3 वर्ष तर म्हणजे 2009 पासून ते 2012 पर्यंत ती बेडरिडन होती. आणि त्याच काळामध्ये माझा भाऊ सख्खा मोठा तो कॅन्सर पेशंट होता. माझी बहिणी त्या भावाची बायको ती कॅन्सर पेशंट होती. आणि ऍट ए टाइम 3 कॅन्सर पेशंट माझ्या घरात होते. मी एकटा सगळं. एक विचार करून अंगावर काटा येतोय आमच्या. आणि ते सगळं माझा प्रचंड अभ्यास झाला मेडिसिन्स बद्दल, अल्टरनेटिव्ह मेडिसिन. जेव्हा डॉक्टरांनी वरती केले त्यावेळेला माझ्याकडे पर्यायी थेरपीज पण आणि त्याचाच एक मोठा भाग म्हणून मी ठरवलं की नाही आईला आता निसर्गात घेऊन जायचं. तोच तिच्यासाठी दाबू नको. तर तो कारण होता. मलाही कंटाळा झालेला होता. पण मी म्हटलं की नाही आत्ताच ही स्टेज आहे की आपण एक मोठी स्टेप घ्यायची आता. खूप धाडसी होती त्या काळामध्ये. म्हणजे मी जेव्हा निर्णय माझ्या येऊन एक मीटिंग घेतली घरामध्ये आणि भरपूर जप झापला सुद्धा. तुला कळतं का या वयामध्ये अशा तू आई वडिलांना तिकडे घेऊन जाणार. 2012 मध्ये तर हे इतकं सोयी सुविधा किंवा असं काहीच नव्हतं इकडे. पण मी म्हटलं की नाही हे असंच करणार मी. मित्रांना त्यावेळेला पटत नव्हतं. खूप त्यांनी विरोध केला मला. फार नातेवाईक कोणी जवळचे नव्हते मला त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही एवढंही नव्हतं. पण खूप त्याच्या बाबतीत विरोध पण झाला होता. पण मी ते थोडीशी काय म्हणतो ना हिंमत म्हणा किंवा थोडंसं एक्सेस धाडस म्हणा त्याला करून मी तो निर्णय घेतला. आणि खूप त्याचा चांगला फरक पण पडला माझ्या त्याला आणि विशेषतः आई वडिलांमध्ये. की ज्या आईला मी 3 वर्ष बेडरिडनच्या कंडिशन मध्ये गाडीत घालून इथे आणली होती कुठल्याही औषधाशिवाय 15 दिवसात चालायला लागली. क्या बात आहे. काय सांगताय. येस. हा तर हेच खूप मोठं आहे. मी आपल्या त्याचे काय आता पुढचे प्लान्स काही आहेत त्याचा बेस अनुभव हा आहे पाठीमागचा. आता हा जो तुम्ही शिफ्ट सांगितला का हा जरा आम्हाला कसा घडला सांगा की हे घर ही जागा हीच का निवडली इथंच का बांधलं असंच का बांधलं हा प्रवास कसा होता तुमचा काय काय केलं त्या काळात तुम्ही कसं खूप पॅरल्स आहे त्याच्यामध्ये. पॅरल माझे प्रवास चालू होते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. तर एकीकडे चालू होतं नोकरी म्हणा बिझनेस म्हणा हे एका बाजूला चालू होतं. दुसरीकडे निसर्गाचा अभ्यास चालू होता. तिसरीकडे म्हणजे साधारण
खूप आधी म्हणजे मला वाटतं साधारण 96 पासूनच खरं तर मी शेडिंगला कंटिन्युअसली होते. बर. बरं. राहुलचे बाबा जे आहेत, हम्म, राहुल जगतापचे बाबा, रमेश जगताप, हम्म. ते आणि मी माझ्या पुण्यातल्या एका नोकरीमध्ये एकत्र होतो. बरं, एकाच बरं. वर्षी. बर, पुण्यातल्या तिथे- नोकरीमध्ये. हा, तिथे त्यांच्याशी चांगली दोस्ती झाली होती. अच्छा. आणि मला वाटतं 94-95च्या सुमारास मी पहिल्यांदा शिळीमला आलो. बर. त्यांच्यावर एक गुरुवारी आठवड्याची सुट्टी म्हणून म्हटलं चला तुमच्या गावी आपण जाऊ, तुम्ही उद्या अच्छा. चालले. म्हणून आलो, मला गाव प्रचंड आवडलं. हम्म. मग नंतर मी फ्रिक्वेंटली यायला लागलो इकडे. मग हे ठरलं की की त्यांची एवढी मोठी जागा वगैरे बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुमची इतकी मोठी चांगली जागा असताना तुम्ही पुण्यात काय करताय, छोटी शेती करणं वगैरे. ते म्हणाले इथे काहीच होत नाहीये, कारण शेतीची जागा याच्यातली खूपच कमी आहे. खालची तुम्ही बघितलं असेल फुलाची शेत आहेत तेवढीच आहेत, बाकी काहीच नाही इकडे. पण ते मला म्हणतो ना की समांतर वाचनाचा इतका फायदा होतो. त्या वाचनामध्ये मला कृषी पर्यटनाबद्दल माझं चांगलं वाचन झालं. जेव्हा की कृषी पर्यटनाची फार काही ओळख हे अजून लोकांना झाली नव्हती. नव्यानेच मतामधलं निघालं होतं, तेच मला माझ्या वाचनात आलं होतं. मला तो कन्सेप्ट खूप आवडला होता आणि मला एक बघून मला असं जाणवलं होतं की अरे इथे ते होऊ शकतं. मग मी त्यांना हा एक अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण करू शकतो. ते म्हणाले पण ते काय आहे, कसं चालेल वगैरे वगैरे. माझ्या परीने त्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकलो त्यावेळेला. आणि मी ह्यावेळी पण त्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिहून देतो कागदावर, हे चालेल म्हणून स्टँडर्ड. ज्याला बाकी तसा लॉजिकल किंवा काही बेस नव्हता, पण ते काय म्हणतात नाही का आतला आवाज असतो आपला, आणि मला वाटत होतं काय हे चाल असं केलं आणि आज उत्तम चाललंय. आणि जेव्हा तिथं अंजनवेलला बघतो आम्ही ना काका, तर काय मला इतकं डिटेल माहित नव्हतं, पण इतक्या वर्षाची झाडं दिसतात, ते सगळं एकदम नियोजनबद्ध केल्यासारखं वाटतं आणि शिस्त वाटते त्या सगळ्या प्रकल्पामध्ये अंजनवेलच्या. तेव्हा काय मला वाटायचं की इथं तुमचं विजन असावं याच्या मागं. हा प्रश्न तुम्हाला मी विचारला नाही डायरेक्ट कधी, पण मला कायम वाटायचं की काकांचं विजन असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं ते झालेलं आहे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र, खूप त्याच्यामध्ये प्लॅनिंग दिसते. तर तेच मला आता तुमच्या मागं खरंच हेच विचारायचं होतं. आता इथं जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा आता तुम्ही हा सगळा परिसर बघितलेला आहे. हो, एवढ्या परिसरात फक्त 5 झाडं होती. आता तुम्हाला जेवढी झाडं दिसतात अंजनवेलमध्ये, सगळी आम्ही लावलेली झाडं आहेत. कित्येक हातांनी असतील, म्हणजे मोजताच येणार नाहीत तुम्हाला एवढी झाडं. अगदी अगदी. मला माझे आयडियाज होत्या, पण जगतापांचं चिकाटी म्हणजे माझ्या फक्त एका शब्दावरती त्यांनी इतकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे याच्यामध्ये. हो, दिसते ती. आणि हे काय म्हणतो ना, बियॉन्ड कॅल्क्युलेशन आहे सगळ्या गोष्टी. केलं ते सुद्धा त्यांनी केलं ते तर त्याच्या पद्धतीच आहे की फक्त आपल्या बेळगीच्या एका माणसाने. बरं, मला ह्याच्यातला काहीच अनुभव नव्हता. सिरियसली असं असता त्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि कित्येक लाखांची, जवळजवळ कोटीच्या घरात आता इन्व्हेस्टमेंट आहे झालेली. अगदी ही करणं, त्याच्यासाठी जे गट्स लागतात ना, ते त्यांच्याकडे. त्याच्यासाठी त्यांना सलाम पहिली गोष्ट. आणि तुम्हाला सलाम की तुमच्यामुळे हे प्रत्यक्षात उतरू शकलं. दोघांनाही सलाम असेल आमचा. अगदीच. अशा मित्र भेटले आणि आजपर्यंत लागतंय की मी अगदी मित्र काय, अगदी घरातल्यासारखे, भावासारखे होता मी एकमेकांना. आता हे घर तुम्ही एक मध्ये मला शेअरिंग करताना काहीतरी सांगितलेलं की तिथले शेतामध्ये काम करणारे शेतकरी किंवा त्यांच्यामधल्या काही स्किल विषयी तुम्ही सांगितलेलं मला, की घर बांधताना का हॉटेलच्या वेळेस की काही गोष्टी जमत नव्हत्या आणि त्यांना पटकन बांधून मोकळं पण करून टाकलं, असं काहीतरी एक अनुभव तुम्ही सांगितला. सुरुवातीला लोकल कारागिरांनी सुरू केला त्याला तिथे काहीच नव्हतं. तिथे फक्त गवत या जागेवरती, बाकी काहीच नव्हतं. पावसाळ्याच्या काळामध्ये फक्त ती भाताची खाचरं आहेत
त्याच्यात पाचशेती व्हायची, बाकी सगळी जागा नुसती पडीक होती. तिथे कुठली मोठी झाडही नव्हती, गवत तुफान वाढायचं आणि काही अशी टणटणी सारखी झुडपं वगैरे. ह्याच्या पलीकडे या जागेमध्ये राहण्यासाठी आम्हाला रूम करायची होती. ती गृह मी जेव्हा करायला आलो, त्यात तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. खरं त्यात कॉलेजचा पण काही अभ्यास केलेला नव्हता, काही नव्हता झालेला. तर मी जगताप जे आहेत, म्हणजे मी आप्पा म्हणतो, मी आप्पांना म्हटलं की कसं बांधायचं, आपण रूम तर बांधायला लागेल, काय करायचं. तो म्हणाले काय, गावात एक सुतार आहे, आपण त्याला बोलवू, बघू द्या. तो म्हणजे तोच सुतार, तोच गवंडी सगळं. म्हटलं की काय करणार आपण, कसं बांधणार वगैरे. आता माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्या डोक्यात तेच की आपल्याला प्लॅन करायला पाहिजे वगैरे असेल. तर त्याला मी म्हटलं की काय करणार होता आपण, कसं करणार आहे, चला की बांधू. म्हणून हातात कोयता निघाला. तिथे कुठे थोडीशी आजूबाजूला झाडं होती, बाजूच्या ह्याच्यातली होती वगैरे, ती बघून तो, म्हणजे छोटी छोटी झाड, फार मोठी झाडं नव्हतीच काही. तर तो बघून म्हणायचा हा, म्हणतो त्या झाडाकडे फक्त बघायचं आणि त्याच्या डोक्यात चित्र तयार व्हायचं की हा, हे लाकूड मी अमुक कामासाठी वापरेन, हे अमुक वापरेन. आणि त्यातच तो थांबायचा, पटकन त्या झाडाचं झाड तोडायचा आणि पुढे जायचं, ते तुकडे तसेच टाकून इकडे. असं करून आम्ही एका फेरीमध्ये त्यांनी सगळी लाकडं पण गोळा केली. तो माझ्यासाठी एक काय म्हणतात ना, एक कानाखाली मारल्यासारखंच होतं ते. आणि त्याच्यातून त्यांनी जे घर बांधलं, त्या घराचं नंतर आम्ही पुढची बरीच वर्ष वापरलं ते घर. एक तऱ्हेने माझं शिक्षण होतं की असंही करता येतं. तुमची क्रिएटिव्ह थॉट लेवलला जर जास्त असेल, चांगली असेल, तुम्हाला बाकी टूल्स लागत नाही बेसिकली. तुम्हाला ते ड्रॉइंग करत बसायला लागत नाही, तुम्हाला काही करावं लागत नाही. आणि ह्याचाच बराचसा वापर नकळत माझं घर बांधताना मला करता. बरोबर. आता हे जे घर आहे याच्याविषयी आम्हाला थोडस पुढच्या घराविषयी तर जाणून घ्यायचंच आहे, पण त्याच्या आधी मला घर तर ना प्रत्येकाने शिळीमला जाऊन अंजनवेल ऍग्रो टुरिझम मध्ये थांबून काकांचं घर बघितलंच पाहिजे, इतकं सुंदर आहे. पण त्याच्या आधी काका, जसं आता आपण मगाशी ऐकलं की काकांनी अल्टरनेटिव्ह मेडिसिन्सचा अभ्यास केला, तसंच काकांचं शिक्षण या विषयाचं प्रचंड चिंतन आहे. आणि मला असं वाटतं इथे जमलेले जे सगळे पालक आहेत त्यांच्यासाठी तुमच्या ह्या चिंतनातला काहीतरी भाग नक्की त्यांच्यासमोर यावा, जो आम्ही बऱ्याचदा ऐकून सतत उत्सुक असतो अजून पुढचं ऐकायला. कसं असावं शिक्षण, तुमचं शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षण पद्धती याविषयी तुमची मतं ऐकायला थोडीशी आम्हाला आवडतील किंवा चिंतन ऐकायला आवडेल असं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की शिक्षण हे देऊन होत नाही. म्हणजे ज्याला आपण एज्युकेशन आणि लर्निंग मधला डिफरन्स समजायला पाहिजे. बेसिकली एज्युकेशन जे असतं ना, हे दुसऱ्या कोणाच्या तरी इच्छेने होत असतं. ओके. आणि लर्निंग जे होत असतं ती त्या माणसाची आंतरिक इच्छा असते, स्वतःची इच्छा असते. त्याच्यामुळे आणि मुलांना शिकण्यासाठी जे काही लागतं ते सगळं त्यांच्यामध्ये ऑलरेडी बिल्ट इन असतं. काय लागतं शिक्षणासाठी? क्युरिओसिटी लागते, एक्सपेरिमेंटेशन लागतं, त्याच्यातून ज्ञान तयार होतं. ही खरी शिक्षणाची प्रक्रिया आहे. मग हे कसं घडवून द्यायचं? त्याच्यासाठी क्युरिओसिटी जो पार्ट आहे तो मुलं घेऊनच येतात जन्माला. प्रचंड क्युरिओसिटी असते, एनर्जी असते. तुम्ही बघाल, मूल जेव्हा खेळत असतं, एक वय असतं मुलाचं 3-1 वर्षापर्यंतच, तेव्हा ते ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामध्ये त्याचे फेल्युअर किती असतात तुम्ही बघितले? प्रचंड प्रमाणात फेल्युअर असतात. साधं उभं राहणं असेल, चालणं असेल, एक वस्तू पकडणं असेल, कुठली क्रिया करणं असेल, 100 वेळा ते चुकतं, पण ते हार मानतं का? कधीच नाही म्हणत. त्याची ती प्रोसेस असते की तो प्रत्येक छोट्या ह्याच्यामध्ये एक अगदी बारीक कणभराने पुढे 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 सरकत असतो. बरोबर. इतकं पोटेन्शियल ज्याच्याकडे आहे तो मुलगा फेल कसा होतो? चूकच नाही अजिबात.
चूक सिस्टीमची आहे. तुम्ही अजिबात विचार न करता त्या मुलाच्या त्याच्या कॅपॅसिटीचा विचार न करता गोल्स आधीच ठरवून बसता. बरोबर. जो गोल त्याच्यासाठी नसणारच आहे. 99% तो नसतो. एक त्याचा असतो. योगायोग म्हणून बाय फ्ल्यूक होतं ते. अदरवाईज म्हणून आता प्रॉब्लेम तोच होता. असं तरी ओरडून ताणून तो मूल विचारात त्याला पर्यायच नसतो म्हणून ते करत असतो. पण शिक्षण जे आहे ते घडतं. आणि तुम्ही आता आपलं जे फॉर्मल एज्युकेशन जेव्हापासून सुरू झालं, काय गेल्या 100-200 वर्षाचं असेल, त्याच्या आधी जे काही होतं ना त्याच्यामध्ये असं कधीच नव्हतं. त्याच्यामध्ये प्रत्येक जण त्याच्या कॅपॅसिटीनुसार काही काही गोष्टी करायच्या. त्याच्यातल्या जे उपयोगी असतील तर त्याचं त्याला रिटर्न्स काहीतरी मिळायचं. बरोबर. असं करत आपण काय नाही केलं मला सांगा. या पद्धतीने आपण ताजमहाल पण बांधला ना. हो, खरंय. किती एक्सरसाइज केलेली. काय थिअरीज होत्या का पाठीमागे? काही नव्हतं. ट्रायल एरर मधून शिकत गेली लोक, ऑब्झर्वेशन करत गेली. त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती झाली. आणि ती कुठल्या लेवलला झाली? आज कित्येक याची उत्तरं कितीतरी शिकलेल्या इंजिनियर्सना देता येत नाही. अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन करून ठेवले. हो, बरोबर आहे. अगदीच. मग आपल्याला कधीतरी हा प्रश्न पडायला पाहिजे ना. खरं पहिली सिस्टीम काय? त्यामुळे एज्युकेशन सिस्टीम हा याच्यावर खूप मोठे प्रश्न विचारायला गेले पाहिजेत. काका तुम्ही विजडम याविषयी बोलले होते, त्याविषयी थोडस आवडेल ऐका. ऍक्च्युली विजडमची व्याख्या ऍक्च्युली ऐकायला आवडेल लोकांकडून. नाही, आज तुम्ही बोलणार आहे. मुळात आपण काय झालंय की आपण त्याची थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की एक खूप चांगला थॉट आहे तो, किंवा एक खूप चांगली परंपरा होती आपल्याकडे, की आपल्याकडे 4 ज्ञानाच्या मार्गातल्या 4 पातळ्या आहेत ऍक्च्युली. एक असतं अवेअरनेस असतं, इन्फॉर्मेशन असते, नॉलेज असतं आणि विजडम असतं. ही हायरार्की आहे खालून. विजडम इज ऍट द टॉप बेसिकली. विजडम जो आहे ते खरं तर आपलं गोल असलं पाहिजे प्रत्येकाचं. त्याच्या खालोखाल नॉलेज आहे जे तुम्हाला बऱ्याचशा व्यावहारिक गोष्टींना उपयोगी पडतं. त्याच्या खाली असतं इन्फॉर्मेशन, की ज्याच्या बेसवरती तुम्ही इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस मध्ये आणून तुम्ही नॉलेज पर्यंत पोहोचता बेसिकली. आणि अवेअरनेस म्हणजे फक्तच काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण आहे, की ज्याची जाणीव असणं, हा फक्त अवेअरनेस आहे ऍक्च्युली त्या मार्गातला. तर आता आपला प्रवास खरा कुठे थांबायला पाहिजे? विजडमला थांबायला पाहिजे, बिकॉज इट इज द टॉप मोस्ट लेवल. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला आता माहिती आहेत. विजडम कसं डिफाईन करणार? विजडमची व्याख्या काय? मला कुठेही सापडली नाही दुर्दैवाने. ही मी केलेली व्याख्या आहे, ती तुम्ही विचार करून बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही फ्लॉ वाटला तर मला जरूर सांगा. तर ती व्याख्या अशी आहे की सर्वांसाठी सर्वकालीन किंवा लॉंग टर्म म्हणू, आपण सर्वकालीन म्हणण्यापेक्षा लॉंग टर्म म्हणू, फायद्याची चा विचार किंवा कृती इज विजडम. वाह. पण एका व्यक्तीसाठी किंवा एका ग्रुपसाठी फायद्याच्या गोष्टीचा विचार करणं हे खूप सोपं आहे. सर्वांचा मी जेव्हा म्हणतोय तेव्हा त्याच्यात सगळे आले. माणूस आला, प्राणी पक्षी आले, निसर्ग आला, बाकीचा, ह्या सगळ्याचा फायद्याचं, सर्वसमावेशक आणि लॉंग टर्म साठी आपण म्हणू अशी जी काही कृती असेल त्याला मी म्हणतो. ग्रेट. मस्त. खूपच आज असं झालं काका की नशीब आम्ही रेकॉर्ड करतोय. हे आमच्यासाठी फार जड होते. एका बैठकीत सगळं ज्ञान समजून नुसतं समजून नाही, आयुष्याचा भाग बनवणं. आम्हाला ह्या परत परत ऐकावं लागणार आहे तुमची मुलाखत. आणि मला असं प्रकर्षानं आता जाणवलं
की अजून एक भाग होणं आवश्यक आहे या मुलाखतीचा. आता काय झालंय की फक्त तुमचा प्रवास बघितला, विचार खूप नाही बघितले आपण. ओझरते आले बरेच, जे की आमच्यासाठी त्या प्रत्येक विचारांची मीमांसा तुमच्याकडनं ऐकणं खूप गरजेचं वाटलं मला आता या क्षणी. तर आपण पार्ट 2 पण हाच तुमचीच मुलाखत ठेवूया आणि तुमच्या एकंदरीतच विचारांचं विवेचन तुम्ही आम्हाला द्यावं, सांगावं, शेअरिंग करावं अशी इच्छा आहे. आणि आता मात्र एक काम करूयात आपण की तुमच्या घराविषयी काही प्रश्न आहेत. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न येत आहेत आणि पालक आणि मुलांना आता प्रश्न विचारायला हे आहे. तर आपण आधी चॅट बॉक्स मधले प्रश्न घेऊया. चॅट बॉक्स मध्ये सचिन देखारे यांचा प्रश्न आहे की घर बांधणी शिकता येणार का सिंपल लिव्हिंग साठी सर, कारण ते ग्लोबल वॉर्मिंग साठी हेल्प करणार आहे आणि कारण लोक सिटीमध्ये घराचे EMI 30 वर्ष भरतात, आयुष्य कधी संपतं कळत नाही. अगदी खरंय. आणि माझ्या प्रवासातलाच एक छोटासा टप्पा सांगतो, केलेला आहे. टप्पा म्हणा किंवा क्रिटिकल सिच्युएशन म्हणू, की जेव्हा मी पुण्यात आलो, भाड्याच्या घरात राहायला लागलो, थोडी 1-2 वर्ष झाल्यानंतर लोक पाठी लागायला लागली माझ्या, की अरे तू फ्लॅट का घेत नाहीस स्वतःचा वगैरे. मी त्यांना हेच उदाहरण द्यायचो की अरे आता मी ज्या घरात राहतो त्या घराचं जेवढं भाडं आहे तेच घर जर मी स्वतःच घ्यायचं म्हटलं तर माझा EMI त्याच्या दुप्पट ते 2.5 पट होतो. हे मी आणू कुठं, हे पहिली बात. आणि आता मी तरुण आहे, आता मी खूप काही इतर गोष्टी करू शकतो जर माझ्या हातात थोडेसे पैसे आणि थोडा वेळ असेल, थोडासा फ्रीडम असेल. तर मग मी ते माझे आता जे तरुणपणातले जे वेळ आहे, एनर्जी आहे, ती मी EMI खाली साठी वाया घालवणार. मी आता थोड्या वेळामध्ये राहीन, भरपूर भटकीन, छंद जोपासीन, शिकीन. हे माझे प्रायोरिटीज आहे. ह्या जर आपण आपल्या प्रायोरिटीज ठेवल्या आणि ते मी अनुभवलंय, मी थेअरी सांगत नाही, प्रॅक्टिकली मी असा जगलोय, मी खूप मजा केलेली आहे. असं करू जर आपण जगलो तर त्या जगण्याला अर्थ आहे ना काहीतरी. अगदीच. आणि एक दुसरं मी अशा ह्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगेन की हा आपला चॉईस असतो. चॉईस चुकलेला असतो. तुम्ही एक थोडंसं पाठी जाऊन बघितलं असतं, पुण्यामध्ये बघितलं तर पुण्या मुंबईमध्ये आपल्या आधीच्या ज्या 2 पिढ्या होत्या त्या भाड्याच्या घरातच राहिलेल्या आहेत ना. काय बिघडलं? काय कुठेतरी सुप्त इगो आहे किंवा जस्ट इतरांच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न. प्रवाहासोबत सर्व करतायत तर मलाही करणं भाग आहे. हा मुद्दा तर डायरेक्टली द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये असं आहे की हे शिकणं शक्य आहे आणि त्या दृष्टीने एक चांगली तुम्हाला एक बातमी मी देतोय की त्या दृष्टीने आमचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आम्ही नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घर बांधणीचे वर्कशॉप्स घेणार. मला इथे असेच 2 आर्किटेक्ट मित्र, एक कपल आहे, ते भेटलेलं आहे. त्यांचं शेजारच्याच आपल्या वागेश्वरच्या गावामध्ये त्यांनी असंच घर बांधलंय मातीचं. दोघेही आर्किटेक्ट आहेत. तर आम्ही मिळून आता अशा प्रकारच्या घर बांधणीची वर्कशॉप्स घेणार आहोत. खूप छान. मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथं आपण मुलांनाही सामावून घेऊ आणि प्रक्रिया तुमच्यापर्यंत मुलं पोहोचवण्याचे काम करेल. प्रक्रियात सहभागी सगळ्या मुलांना या पद्धतीचं लर्निंग करायला मिळेल त्या सगळ्यातनं. तर ह्याच्यावरती काम चालू आहे. आणि जसं तुम्हाला माहित असेल की माझा परवा त्या ह्याच्यावरती माझ्याविषयी लेख आला होता. बेटर इंडिया लेख आलेला. तेव्हापासून खूप लोक मला अप्रोच झालेली आहेत की आम्हाला घर बांधायचंय म्हणून. मी सिरियसली विचार करतोय, त्याच्यावर काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्या दृष्टीने चालू आहे आमचं, आता टप्प्याटप्प्याने होईल असते. खूप छान, खूप छान. तुमच्या अनुभवाचा फायदा सर्वांना होणार आहे, यातच खूप आनंद वाटतोय आम्हाला. इथे मुलांना काही मुलांचे हात वरती आहेत, तर सचितला प्रश्न विचारायचा आहे. सचित अनम्यूट करून विचारू शकतोस. हो, मला विचारायचं म्हणजे प्रश्न नव्हता विचारायचा ऍक्च्युली. मी त्यांना काकांना ओळखतो आणि मी त्यांच्या घरी राहिलो पण आहे. अरे वा.
सचित पाचवडकर आहे काका, तो कदाचित ओळखत. हा. हा पासवर्ड कर का हा. हो. सचिन? हम्म. तेच मला सांगायचं होतं की त्यांनी राहिलं वा वा वा. मी आता मस्त. सचित, मी पहिल्यांदा जेव्हा काकांच्या घरी गेलो ना, तर त्यांनी मला सांगितलं की एकतर सगळ्यांना सांगायला आवडेल मला, काकांचं 0 एनर्जी घर आहे. वीज नाहीये काकांच्या घरी, सोलार पॅनलवर जेवढी, आणि तेही खूप कमी एनर्जी वापरतात काका. आणि कमी. हा, तर त्यांना मी विचारलं का, ते सांगत होते इथं एकदम शेतात आहे ते, तर साप वगैरे दिसतात तिथं आजूबाजूला. मी विचारलं त्यांना की काका तुम्हाला साप येतात का घरात? ते म्हणले हो, 8-8 दिवस असतात. आणि माझा ओघळता प्रश्न आला की मग तुम्हाला भीती नाही का वाटत? मग ते विषारी पण असतात 8-8 दिवस साप माझ्या घरात, असं म्हणले. तर त्याच्यावर तुम्ही मला जे उत्तर दिलं होतं काका, ते इतरांना द्यावं तुम्ही आता, असं वाटतंय मला. बघा, ज्यांनी ज्यांनी घर बांधणीसाठी वर्कशॉपसाठी नाव नोंदवलं होतं त्यांनी परत हे पण लक्षात घ्या बरं का, या पण गोष्टी सोबत येतात त्याच्या. बोला काका. मला एक्झॅक्टली आठवत नाही मी काय बोललो होतो ते. तुम्ही म्हणाले ना, मी म्हणालो की सापाची भीती नाही का वाटत तुम्हाला, चावू शकतो. तर तुम्ही सांगितलेलं तुमच्या घरामध्ये अशा भरपूर वस्तू आहेत. याच्यापेक्षा अनसेफ लाईफ तुम्ही ऑलरेडी जगता याची जाणीव तुम्ही त्या आम्हाला संदर्भात करून दिली. सांगा जरा. आठवलं. मला त्यावेळेला हे उत्तर दिलं होतं की तुम्ही जे काही जगताय आता त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी आहे जीव जाण्याची. तुम्ही जितक्या वाहनांच्या गर्दीमध्ये राहता, तुम्ही जितक्या प्रदूषणामध्ये राहता, तुम्ही जितकी अप्लायन्सेस हँडल करता इलेक्ट्रिकल, ती जास्त डेंजरस आहेत. म्हणजे तुला विजेचा धक्का लागला तर तुम्ही वाचण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. तुम्हाला वेळ असतो त्याच्यामध्ये. साप चावला तर तुम्हाला काही तास मिळतील उपचार करायला. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही रोजच राहताय. त्या मानाने मी जे काही करतोय ते खूप कमी डेंजरस आहे. उदाहरण मला हेही सांगेन की जितका, आणि निसर्गाने कितका बॅलन्स ठेवलाय ना, म्हणजे निसर्गाचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. ते सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही जर बघितलं तर आपण नागाला सगळ्यात तसं हे म्हणतोय, रिस्की असतं. तुम्हाला माहितीये नाग कधीच प्री वॉर्निंग दिल्याशिवाय चावत नाही. बापरे, हे नव्हतं माहिती. उत्तर असतो ना तो इतका जबरदस्त असतो की तो तुम्हाला 8 ते 10 फुटावरून ऐकू येऊ शकतो. त्याच्यामुळे तो जेव्हा हे करतो त्यावेळेला तो तुम्हाला आधी प्री वॉर्निंग देतो. हे झालं सापाचं. तर सापापेक्षाही जास्त विषारी समजला जाणारा मण्यार. मला माहितीये मण्यार हा अतिशय लाजाळू आणि अतिशय स्लो साप आहे. स्लो असं बॅलन्स केलं का की ज्यांना नमस केलेला आहे त्यांच्याकडे ह्या काही गोष्टी देऊन ठेवलेल्या आहेत. तुम्ही किती अलर्ट आहेत त्याच्यावरती फक्त अवलंबून असते. थोडेसे अलर्ट असलात ना, आणि तुम्ही बघा निसर्गामध्ये सगळे जे प्राणी असतात, तुम्ही एक तरी प्राणी मला असा दाखवा की तो असा दुर्लक्ष करतोय कुठल्या त्याला मिळणाऱ्या सिग्नलकडे. अजिबात नाही. निसर्गामध्ये राहण्याचा फक्त तेवढा एकच नियम आहे, तुम्ही अलर्ट, अवेअर, प्रत्येक. मग तुम्हाला कुठलाही साप काही करणार नाही. वा, डोळसपणे जगण्याची आणखी ती एक गरज आहे. खूप खूप मोठी चपराक आहे बरं काही, डोळसपणे जगण्याची सगळ्याच बाबतीत. अजून 1-2 जण. अवनीशला प्रश्न पडलाय. अवनीश बोल रे. तुम्ही हे घर किती दिवसांनी तयार केलं? किती दिवस लागले तुम्हाला तयार करायला घर? आता 3 महिने लागलेत. बघ, तू सुट्टीमध्ये ठरवलंस तरी होऊन जाईल 3 महिन्याच्या शाळेच्या सुट्टीत. 3 months only. 3 months अवनीश. तुम्ही लाकडं कुठून आणलीत? लाकडं कुठून आणलीत? लाकडं कुठून आणली? अरे पुण्यामध्ये ना खूप चांगली दुकानं आहेत की जिकडे एकदा वापर झालेली लाकडं तुम्हाला मिळतात. नवीन नसतात ती, त्याच्यामुळे त्याच्यापासून निसर्गाची काही हानी होत नाही. पण त्यासाठी कुठलंही झाड तोडत नाही नव्याने. आधीच दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरून त्याचा वापर झालेला असतो आणि नंतर ती
भंगार म्हणून त्या दुकानामध्ये जातात आणि मग ती लाकडं आपल्याला विकत घेता येतात त्यांच्याकडून. ती स्वस्तही हम्म. असतात आणि निसर्गाची पण हानी होत नाही त्याच्यापासून. तेच त्याला समजून घ्यायचं असेल की लाकडाचं घर बांधायला मग तुम्ही झाड तोडलं का काका? नाही अवनीश, काकांनी झाड नाही तोडलं, काकांनी वापरलेलं लाकूड परत वापरलं. जुन्या गोष्टी वापरल्या. मस्त. अजून बोलायचं तुला काही? होय. झालं? आणि ओके. तू अंतरात का बसलीस बाळा? मला तुझा चेहरा दिसत नाहीये. हो, अंधारात दिसतोय आणि अवनीश. जरा पडदा खिडकीच्या बाजूला कर. हा, लाईट लावल्यावर येस. दिसतोय. ओके. अनुष्का म्हणून हँड रेज आहे. कसं आठवतं? काय रे? परत बोल. लहानपणीचं कसं आठवतं तुम्हाला? लहानपणीचं कसं आठवतो? तुम्ही एवढे म्हातारे झाले. तू मोठा झाला आठवत. अवनीश हुशार आहेत, काका बहुतेक हुशार आहेत असं वाटतंय मला. नाही, पण अवनीशने हा जो प्रश्न विचारला तो काकांच्या जीवनशैलीशी जोडता येईल आपल्याला. काकांची जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल जगण्याची इतकी छान आहे. त्यांचं खाणं पिणं राहणं जगणं सगळं आपले जुन्या काळातले ऋषी मुनी होते ना, जे मेडिटेशन करायचे झाडाच्या खाली बसून खूप खूप वर्ष, तसं काका आयुष्य जगतात. काका फक्त मॅक्झिमम रॉ फूड खातात. रॉ फूड म्हणजे जे शिजवलेलं नसतं असं कच्चं अन्न खूप काका तुम्ही खातात. थोडस सांगा तुमच्या तर अन्नाच्या त्याच्याविषयी तुम्ही सवयीविषयी. सांगा. तुमच्या सगळ्या मी पण त्याच्या टोमॅटोची चटणी खाल्लेली. हा, त्यांच्या हातची ना. ओके. खाण्याविषयी सांगायचं तर माझ्या खाण्यामध्ये जवळजवळ 80% भाग हा कच्च्या गोष्टींचा असतो. मी 20%च फक्त शिजवलेलं अन्न खातो बघा. अप्रॉक्सिमेटली. आणि कच्च्यामध्ये खाण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. अशा सगळ्यात म्हणजे फळं. केवढ्या प्रकारची फळं आहेत, केवढ्या वेगवेगळ्या चवी आहेत त्याच्या, आणि व्हरायटी केवढी आहे. गोड आहेत, आंबट आहेत, वेगवेगळ्या चवींची आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. वेगळ्या प्रकारचा आंबटपणा आहे, वेगवेगळ्या प्रकारची गोडी आहे. आणि सुंदर सुंदर इतकं छान आपल्याला खायला दिलेलं असताना आपण कशाला ते पिझ्झा आणि बर्गर खायचा? आणि मग गाजर काकडी टोमॅटो अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, काजू बदाम पिस्ते अंजीर अक्रोड. केवढी मज्जाच मज्जा आहे सगळी खायला. एवढी छान छान गोष्टी असताना आपल्याला कशाला कॅडबरी पाहिजे? खजूर किती छान आहे, मध किती सुंदर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आलटून पालटून कधी हे कधी ते खात राहायचं छानपैकी. बरं, आणि दुसरा एक फायदा तुम्हाला माहितीये का कच्चं खाण्याचा? कच्चं खाण्यामध्ये आपल्याला शिजवत बसायला लागत नाही. प्लेटमध्ये जर तुम्ही फळं खाऊन घेतलीत काय, फक्त एक प्लेट धुवायला साबण पण वापरावं लागत नाही. पाणी धुतलं तरी. अगदी बरोबर. असे इतके फायदे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुमची तब्येत खूप चांगली राहते. म्हणजे तब्येतीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे असे असंख्य फायदे त्याचे आहेत. आणि करायचंही काही नाहीये. मी सुरुवातीला थोडंसं करायचो, मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स करून खायचे वगैरे. नंतर मला लक्षात आलं की ते तरी कशाला करायचं आपण. त्याच्यामुळे मी आता काय करतो, आणतो एका टोपलीमध्ये सगळी फळं ठेवून देतो. भूक लागली की एक फळ घ्यायचं, धुवायचं, असंच खायचं. आता सुरी पण कापायची पण नाही. कशाला कापायची? देत ना आपल्याला फॅनशे. इतकं छान आहे. असं नाही करायचं. त्यामुळे शरीराला पण काकांच्या खूप फायदे होतात. आता अवनीश म्हणला तसं काकांची मेमरी त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग झाली आहे. कारण काका असंच खातात आणि असंच करतात. काका, बोला. तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा तुम्ही साबण वापरता का उठणं? मी वापरतो. उठणं वापरतात काका. उठणं वापरतात. काका, आमचा अवनीश पण खूप गोष्टी निसर्गपूरक करतो बरं का. त्याने त्याचा बर्थडे सुद्धा निसर्गपूरक केला होता. कुठल्याही गोष्टींचा खर्च न करता आणि इको फ्रेंडली केला होता पूर्णपणे. चला, अनुष्काला प्रश्न विचारायचा आहे. मला पण एक प्रश्न आहे अजून एक आहे का? बरोबर, विचार. तुम्ही लाकडाचं का बांधलं? काय? कधी बांधलं घर? लाकडाचं का बांधलं हे घर? लाकडाचं का बांधलं? अच्छा.
हा, तर कारण असं आहे की लाकूड जर नसतं वापरलं तर मला काय वापरायला लागलं असतं? विटा वापरायला लागल्या असत्या, सिमेंट वापरायला लागलं असतं, बरोबर ना? आणि त्या गोष्टी आणि एक मोठा दगडचाही ठेवती पडूया तर ते सिमेंट खाली पडून जाईल फ्लोअरवरती. बरोबर बरोबर आहे तुझं, म्हणून त्यांनी नाही वापरलं. दगड पडून जाईल, बरोबर. ओके, आता अनुष्काला बोलू दे. हा अवनीश, नाहीतर वेळ संपली तर तिचा प्रश्न राहील बरं का हा, राजा. बोल अनुष्का. हो. नमस्कार काका. मला असा प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही आपलं घर हे निसर्गाला खूप अफेक्ट करत असतं, सो तुम्ही तुमच्या घराचं लाईफस्टाईलच तुम्ही बदलली, तर तसंच आपल्या सगळ्यांचेच प्रोफेशन्सही अफेक्ट करत असतात इनडायरेक्टली निसर्गाला. तर एक्झॅक्टली. तसं आपण ते कसं कमी करू शकतो? आता तसं म्हटलं तर सगळे प्रोफेशन्स थांबवू पण नाही शकत त्याच्यासाठी, आणि आपण तो जो अफेक्ट आहे तो तर टाळू पण नाही शकत. तर तसं प्रमाण आपण कसं कमी करू शकतो? हा, त्याचा एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपण आपला प्रोफेशन निवडतानाच ज्या कुठल्या इंडस्ट्रीज असतील किंवा जी कुठली कामं असतील की जी निसर्गाला हानी पोचवत नाही, अशीच प्रोफेशन आपण निवडायची. ते आता कदाचित थोड्याशा मोठ्या माणसांना आताही शक्य नाही, पण तुमच्यासारख्या मुलांना आता शक्य आहे की तुम्ही आतापासून जर त्या दृष्टीने विचार केलात की असा कुठला प्रोफेशन आहे बरं की ज्याच्यामध्ये निसर्गाची हानी होणार नाही, आपल्या शरीराची हानी होणार नाही, आपल्याला अतिरिक्त ताण येणार नाही, अशा प्रकारचे प्रोफेशन आपण निवडावे लागतील. मग तसे प्रोफेशन तयार करावे लागतील. हा पटकन एक दिवशी सुटणारा प्रश्न नक्कीच नाहीये, पण जर आपण प्रयत्न त्या दृष्टीने, उदाहरणार्थ आता असं आहे की एखादं प्रोफेशन आहे की ज्याच्यामध्ये खूपच नैसर्गिक स्रोतांची हानी होतीये, तर मग त्याला पर्याय पर्यावरण स्नेही असे पर्याय ते शोधायचे आणि त्यालाच आपला प्रोफेशन म्हणून निवडायचं. जगाचा विचार करत नाही बसायचं. नाही केलं तर मग ती वस्तू तयार कशी होईल, मग आम्हाला कशी वापरायला मिळेल, काही त्याची किंमत आपल्याला मोजावीच लागणार आहे. त्रासाच्या स्वरूपात असेल, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, पण पुढच्या भविष्यासाठी एकूणच आपल्याच असं नाही, एकूणच सगळ्यांच्याच भविष्यासाठी ती फार मोठी एक आवश्यक स्टेप आपल्याला आज न उद्या घ्यावीच लागेल. आणि आज जर ती तुम्ही स्वतःहून घेतली नाहीत ना, तर काही काळाने ती जबरदस्तीने घ्यावी लागेल तुम्हाला. काही प्रोफेशन जे आहेत, समजा आता प्रदूषणाचं प्रमाण जसं वाढत जाईल तसे आता ते एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स वगैरे आलेले आहेत, ते जसे जसे वाढत जातील ते जास्त स्ट्रिंजंट होत जातील, त्याला त्या गोष्टी बंदच कराव्या लागणार आहेत, आपल्याला त्या गोष्टी सोडाव्या लागतील. मग पुढे हे फेस करावंच लागणार आहे. अजून तुम्ही एक 50-100 वर्षानंतर बघितलं ना, असे कितीतरी हे आपल्याला बंदच करावं लागतील, अदरवाईज आपल्याला येणार नाही. आणि आता आपली मानसिक आणि बाकीची पण तयारी, बरोबर, त्याला आवश्यक असलेलं शिक्षण असेल समजा, त्याचं पण त्या आत्ताच ती करायला लागेल. शाळेतल्या मुलांनी तर नंतर कॉलेजला जाताना कुठल्या स्ट्रीमला जायचं हे आत्तापासून तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल, त्या दृष्टीनेच हे करायला लागेल. मग ठीक आहे, मग त्याला कदाचित ग्लॅमर नसेल, त्याच्यात कदाचित 2 पैसे कमी असतील, पण तरी स्वतः त्याचा निवड करावीच लागेल आपल्याला, कारण आज न उद्या ते तुम्हाला जबरदस्तीने करावंच लागेल. हे पुढे येऊन वाढले करावंच लागणार आहे याच्यानंतर. म्हणजे आपल्याला जर खरंच चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि म्हणजे निसर्गासोबतच राहण्याशिवाय पर्याय नाहीच आहे आपल्याकडे, तर तसंच जगायचं असेल तर आपल्याला आपलं शिक्षण, आपलं प्रोफेशन, आपली लाईफस्टाईल या सगळ्याला निसर्गपूरकच कशी होईल याचा सातत्याने विचार करावा लागेल. जसं काकांनी म्हणलं की इकॉलॉजिकल सोसायटी नंतर त्यांनी ती अस्वस्थता त्यांच्यात आली, तर ती आपल्याला आतापासून सगळ्यांना त्याचा विचार करायला लागणार आहे, नाहीतर ते आपल्या सगळ्यांच्याच अंगाशी येणार आहे हळूहळू हे सगळं प्रकरण. किंवा मी आजपर्यंत केलेलं नाही म्हणून करायचं नाही असं नाही. बरोबर, पहिली गोष्ट आहे ती करायचीच आहे, त्याची किंमतही मोजायची, बरोबर, तरच होणार आहे, नाहीतर नाही होणार आहे. कदाचित म्हणेल अरे तू काय असं राहतोस, पण ठीक आहे, वेडा म्हटलं ते वेडा म्हणू दे. आणि आहे ना, मला काही वेडा म्हणणारी लोक नाही तसं नाही आहे, त्यांच्याकडे बघतच नाही, त्यांचं ऐकतच नाही मी. बरोबर. ह्याचं छान उदाहरण म्हणजे काकांना जेव्हा आपण कधीतरी विचारतो ना, काका तुम्ही दिवसभर काय करता, तर काका म्हणतात काही नाही करत.
आपल्याला काही नाही करत हे सांगण्याची पण इतकी हे वाटते की आपल्याला वाटतं माझा टाइम टेबल असा टाईट असावा आणि मला असं खूप सांगता यावं की मी काय काय करते फलाना दिवसभर. तर ते मला खूप आवडलं त्यांचं, की ते इतकं छान आहे. आणि खरंच काही नाही करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, ही पण करता आली पाहिजे. खरं तर म्हणजे मेडिटेशनची व्याख्याच आहे की काही न करणे. आपण 15 मिनिट करतो, काका दिवसभर काका करतात, समाधी आयुष्यात आयुष्यभर जगतात करतात. असं म्हणूया, असं साधनाच म्हणेन करत मी. असतात. ओके, अजून 2 हात वरती आहेत. आपण 2 प्रश्न घेऊन थांबूया. बाकीच्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आत्ताच होतील असं आपल्याला माहित नाही, पण योगायोगाने पुढचा भाग जर आपल्याला करता आला काकांसोबत परत, हो. किंवा प्रत्यक्ष भेटून काकांच्या घरात पुढचं एखादं सेशन करता आलं लॉकडाऊन नंतरचं, तर ते मला वाटते जास्त मजा आणणारं ठरेल. तर अजून 2 हात वरती आहे. सचिन सर, सचिन दाखरे सॉरी. नमस्कार सर. जसं तुम्हाला इकोलॉजी वाचून जो प्रश्न पडला की निसर्गाचं काय होतंय, तसं मला गिरीश राऊतांचा, मुंबईचे एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, त्यांचा एक लेख वाचला तर मला एक प्रश्न पडला की हा निसर्ग राहणार की नाही. तर त्यांनी असं म्हटलंय की आपले पूर्वज जसे साधे जगले त्यामुळे ते जास्त जगले किंवा एन्व्हायरमेंट फ्री जगले. जसं आता शहरीकरण आणि इंडस्ट्रीमुळे एवढे आपले प्रोफेशन आले, त्यामुळे निसर्गाची एवढी हानी झाली की ते बोलले की 30 वर्षात माणूस राहील किंवा नाही असे प्रश्न येऊ शकतात. जसं आता ग्लोबल वॉर्मिंग आलं, पॅरिस एग्रीमेंट आलं, जसं कुठल्याही कंपनी काही करत आहे नाही, तर ते बोलले की माणसं करेल तर हे असं शक्य होईल. तुम्हाला काय वाटतं यावर? मला हेच वाटतंय की हे कुठलाही गव्हर्नमेंट, कुठली इंडस्ट्री सुरुवात आपल्यासारख्या सामान्य माणसांनाच करावी लागेल. मला माहित नाही की त्याचा इम्पॅक्ट कधी आणि किती होईल, पण ऍटलीस्ट आपल्या दृष्टीने म्हणजे एक तर समाधान नक्की असेल आपल्याला. समजा त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे पुढे हे सगळंच फार कोलॅप्स होऊन गेली सगळी सिस्टीम, तरी निदान आपल्याला एवढी स्वतःला तरी एक काय म्हणू आपण की समाधान असेल की मी त्याचा पार्ट नव्हतो. अगदीच बरोबर. या सगळ्या ऱ्हासामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काही नव्हतं, एवढं समाधान तरी तुम्हाला नक्की मिळेल. आणि प्रत्येक व्यक्ती जर असं विचार करायला लागला तर नक्की बदल पण घडेल का? ते जर तसा विचार करतील ना, त्याला परिस्थिती नक्कीच बदललेली असेल. काका एक पवनचा हँड रेज होता, पण त्यानं राईट मेसेज केलेला आहे. व्हॉट नॅचरल मटेरियल्स कॅन वी यूज फॉर वॉटर प्रूफिंग अँड वॉटर रेजिस्टन्स? आता त्याच्यामध्ये हे जे पर्याय आहेत त्याच्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नॅचरल खूपच मटेरियल्स खरी वापरू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटलं कोकणातलं जर तुम्ही बघितलं तर कोकणामध्ये नारळाच्या झावळ्यांपासून खूप छान वॉटरप्रूफ अशी छतं तयार करतात. हा, ती एक वेगळ्या खूप छान ती विणण्याची स्टाईल आहे ती. आणि असे विणून ते त्या झावळ्या त्या एकावरती अशा एक उतरत्या लावतात. हा, रचना एक भाग आहे. गवतं कितीतरी प्रकारची अशी आहेत की ज्याचा तुम्ही वापर करू शकता छपरासाठी. वाळा जो आपण वापरतो, वाळ्याचं जे गवत ते अप्रतिम आहे छताच्या कामासाठी. फक्त आता काय झालंय की कशा प्रकारे वापरायचं, कशा प्रकारे रचायचं, हा थोडासा स्किलचा पार्ट आहे. तो इमिजिएटली माणसं मिळत नाहीयेत. पण जर कोणी ठरवलं तर त्याच्यावरती काही छोटेसे एक्सपेरिमेंट करून आपण करू शकतो. म्हणजे एखादं डॉग हाऊस समजा बांधतो वाळ्याच्या छपराचं, आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं पावसाळ्यामध्ये काय होतं, कितपत आपण लावतो, ज्या प्रकारे आपण लावलेले आहेत का ते गवत, ती जाडी वाढवायची का वगैरे, ते एक 2-3 मला वाटतं ट्रायल एरर्सनी आपण ते अचीव्ह करू शकू. तसे आता इथे सिट्रोनिला म्हणून जे गवत आहे ते पण छतासाठी गवतीच्या नाही, सिट्रोनिला म्हणून एक गवत आहे वेगळं जे ओर्मस मध्ये वापरतात. बेसिकली मॉस्किटो रिपेलंट प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये जास्त चांगली गवतात ह्याच्यापेक्षा, गवतीच्या अपेक्षा. अशा असे काही पर्याय आहेत. कुठेही इंटिरियर मध्ये जाऊन जर बघितलं ना तर लोकांनी अशाच प्रकारे घरं पूर्वी वापरलेली आहेत. किंवा अगदीच नाही झालं कौलं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे, तो उपलब्ध आहे आता बऱ्यापैकी. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जर अजून त्याला इको फ्रेंडली करायचं असेल तर जुनीच कौलं वापरायची, एवढा हट्ट धरायचा. जास्त इको फ्रेंडली जे मी एक्झॅक्टली केलंय. मी लिटरली 3-4 गावांमध्ये फिरून कौलं गोळा केलेली आहे मी जी वापरली आहेत ते. ओके, ते पण रिसायकल आहे सगळं, पुनर्वापर आहे सगळ्या गोष्टी. मस्त, खूपच छान. अशा प्रकारे खरं तर काकांची मुलाखत
तशी संपवणं किंवा संपायला जाणं हा सगळाच भाग खूप अवघड आहे. म्हणून म्हणलं की लॉकडाऊन नंतर घरावर गेलं की काकांनी शोधलेले रांजण खळगे पण आहेत खूप मोठे मोठे, जे बघण्यासारखे आहेत, ज्याला बरीच लोक पर्यटन स्थळ म्हणून निघोजला बघायला जातात. तरी आपल्या पुण्याच्या जवळच अगदी 1 तासाच्या अंतरावरती काकाच्या घरासमोर आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळं इतकं बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे काकांचा सहवास सुद्धा. त्यामुळे खरं तर ह्या 1.5 तासात काय म्हणूया, आम्ही जे काय थोडं 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 काकांकडनं ऐकलं होतं ते तुम्हाला ऐकवण्याचा खरं तर प्रयत्न केला. समग्र पितळे काका ऐकायला खूप खरं तर वेळ आणि निवांतता, शांतता पाहिजे. तर हो. आपण एखाद्या रविवारी ह्या सगळ्या कोविडच्या सिच्युएशन्स नंतर एक नक्की ट्रिप काढूया एक काकांचं प्रक्रियेची. घर बघूया आणि काकांचे विचार आपण विचार मंथन करूया त्यांच्या विचारांसोबत, त्यांच्या जगण्यासोबत. जमतंय का बघूया, आपल्याला थोडस कनेक्ट होताना जमतंय का काकांशी. आणि कदाचित आपल्यापैकी काही जण एक पाऊल पुढं उचलून अशी जीवनशैली स्वीकारतील, विचार करायला लागतील, काहीतरी जीवनात बदल करतील, अशी नक्कीच आशा करूया आपण. काकांचा आणि- तेवढा आपल्याला नक्कीच मार्गदर्शन तेवढं आपल्याला नक्कीच मिळेल. या मुलाखतीमध्ये आपण जे मुख्य पालक म्हणून, मुलं म्हणून किंवा एक माणूस म्हणून, निसर्गाचा घटक म्हणून ज्या गोष्टी शिकलो, त्याच्यात सगळ्यात मला खूप आवडते ती नेहमीच काकांनी सांगितलेली विजडमची. विजडम, नॉलेज, इन्फॉर्मेशन अँड देन अवेअरनेस, ही शिडी मला नेहमी आवडते आणि आपण ती सगळ्यासाठी लक्षात ठेवूया या गोष्टीची. आणि काकांसारखं निसर्गपूरक जितकं जगता येईल, निदान आता घरात ज्या क्षणापासून आहोत त्या क्षणापासून आपल्याला कसं कसं निसर्गपूरक जगता येईल ह्याचा आपण विचार करूया. काकाने एवढं पाऊल उचलायला अजून एक मानसिक तयारी होईल आपली जर आपण रोज एक पाऊल उचलायला सुरुवात केली तर, असं मला वाटतंय. त्यामुळे नक्की आपण काकांना भेटूया, बोलूया. काका आमच्या खूप हक्काचे असल्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे काकांना एक आठवडाभर आधीच काकांना म्हणलं, काका यावेळेस तुम्ही या ना. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला सांगून झालं पण होत नव्हतं ते. काकांचा फोटो मिळणंही मुश्किल होतं, त्यामुळे समोरच उभा करून जबरदस्ती फोटो काढून आपण छापलेला आहे. आणि सर्वात महत्वाची एक सूचना आहे, चॅट बॉक्स मध्ये मी मुग्धाचा नंबर शेअर केलाय. बऱ्याच जणांना पितळे काकांचा नंबर हवाय, त्यांचा ऍड्रेस हवाय, तर मुग्धाला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा. या नंबरवर तुम्हाला हवी ती मदत ती करेल. कारण आता वेळेचं थोडं प्रश्न आहे, त्यामुळे आपण पार्ट 1 म्हणूयात. हा पार्ट 1 चा समारोप करूयात. आणि जे काही प्रश्न असतील, मी चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकलाय, तो तुम्ही सेव्ह करा. मुग्धा नलावडे या नावानं प्रक्रियाची माहिती बऱ्याच जणांना मागितली आहे, तर तुम्हाला ती पण मिळेल. पितळे काकांचा ऍड्रेस, फोन नंबर, त्यांचे काय उपक्रम तुम्हाला आवडणार आहेत का त्याविषयी माहिती मिळेल. काका, खरंच ही मुलाखत संपूच नाही असंच वाटतंय. अजून किती तुम्हाला बोलायला लावू, अजून काय विचारू. आमच्या दोघांची अशी चढाओढ लागलेली होती आज की मला हा विचारायचा आहे, थांब मला हा विचारायचा आहे. खूप ऐकलंय तुम्हाला, दिवसेंदिवस ऐकलंय आम्ही, पण जितक्या वेळा ऐकल तितका अजून नवीनच शिकायला मिळतंय, नवीनच आयाम त्याच्यातला सापडतोय. म्हणजे काही लोक असे असतात की त्यांचा सहवासच आपल्याला घडवून जातो. त्यापैकी एक पितळे काका आहेत. काका, आजचा वेळ तुम्ही इतक्या तुमच्या म्हणजे खरं तर ऐनवेळीच सांगितलं आम्ही तुम्हाला, आणि वेळ काढल्याबद्दल. तर म्हणजे आता हे काम केलं आज तुम्ही, हे आमच्याशी बोलण्याचं काम, बिनकामामधून काम करायला लावलं तुम्हाला, त्याबद्दल तर तुमच्या खरंच काकांचं जीवनमान मला नेहमी त्यांच्याकडे बघितलं की ते खूप ऋषितुल्य काहीतरी आयुष्य, म्हणजे अगदी. आणि आमच्या गप्पा होतात तेव्हाही ते येतच की पूर्वीचे ऋषी मुनी नव्हते का जगत, किंवा पूर्वीचे लोक नव्हते का हे सगळं करत, आपल्याकडे हे सगळं होतं. आणि ह्याच्यावरती आम्हाला काका खूप छान काय काय सांगतात. आणि खरं तर ना की ऑनलाईनला काही लिमिटेशन आहेत. काकांचं घर, काका राहतात तो परिसर, काकांचे विचार, हे तिथं जाऊन अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. आता फक्त एक मी म्हणेल की एक ट्रेलर बघितला आपण, असंच म्हणेल. काकांना आपण नक्की अनुभवूयात. पुढचं सेशन 2 हे प्रत्यक्ष करूयात, प्रत्यक्ष काकांसोबत करूया. आणि नक्की तुम्ही लॉकडाऊन झाल्यावर सगळ्यांना मी मेसेज टाकेल तेव्हा रिस्पॉन्स द्या. आपण नक्की सगळे काकांना भेटायला जाऊया. दरम्यान तुम्ही अधूनमधून तिकडे गेलात,
भेटून आलात तरी आमची हरकत नाही. फक्त नाही. आपल्याला नक्की काकांना ऐकायला आवडेल. तुम्हा सर्वांना माझ्याकडून ओपन इन्व्हिटेशन आहे. तुम्ही Yes. 1-2 तास आधी फक्त मला कॉन्टॅक्ट करून मला फक्त सांगा आम्ही येणार आहोत म्हणून. पण मी कधी कधी दुसऱ्या याच्यात थोडासा बिझी असतो क्वचित. हा. बरोबर. तसं व्हायला नको फक्त. नक्की. Yes. बाकी तुमचं येस. सो काका प्रक्रियाचेच असल्यामुळे तरी पण एक औपचारिकता म्हणून काकांचे आभार नक्की. आम्हाला त्यांचे आभार म्हणायला आवडत नाही, कारण आम्हाला हो. त्यांच्या सोबतच राहायचे, त्यांच्याबरोबर आम्ही राहायचे. पण तरीही प्रक्रियाच्या वतीने आणि जमलेल्या सगळ्यांच्या वतीने काका तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी धन्यवाद. मच. प्रक्रियावर सगळेजण प्रक्रिया अनुभवांची या उपक्रमात अशाच अनेकांना ऐकायला या. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 4 वाजता. येस. थँक्यू. थँक्यू.